सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपला दरी आश्रमातील नवरात्रातला कितवा दिवस आहे? चौथा दिवस आणि पहिला सत्र आहे। पहिल्या दिवसापासून आपण धर्म काय आहे आणि धर्म कशासाठी आहे यावरती चिंतन करत आहोत। धर्म हे मुक्तीचं एक साधन आहे, मुक्तीसाठीच आहे आणि तो परमेश्वराचा धर्म आहे, परमेश्वराने दिलेला आहे, तो काही कोणी मानवनिर्मित नाही आहे। त्यामुळं तो काय आहे आणि तो कशासाठी आहे हे जर समजून घेतलं तरच आपल्याला धर्म व्यवस्थित सांभाळता येईल। आणि त्या परमेश्वराने धर्म देत असताना, धर्म दिलेला असताना त्या धर्मातून मुक्तीचे जे दरवाजे ते आपल्याला खुले करून दिलेले आहे, परंतु ते आपल्याला न समजल्यामुळं आपण इतर कर्मकांडाकडे, इतर अंधश्रद्धेकडे, इतर विधीकडे वळालो आणि वेगळ्याच रस्त्याने आपण जात राहिलो आणि परमेश्वर प्राप्तीचे इच्छा व्यक्त करून तो प्रयत्न आपला चालू राहिला। परंतु जर रस्ता चुकला तर ध्येय पण चुकतं। त्याच्यावर ज्ञानाने आपल्याला समजून घ्यावा लागेल। पहिला दरवाजा आपण कोणता बघितला? ज्ञान। ज्ञान म्हणजे काय? समज। ज्ञान तर होतं, परंतु माहिती वजा ज्ञान याला काही अर्थ नाही। समज वजा ज्ञान पाहिजे आपल्याला। समज निर्माण झाली पाहिजे, त्या समज निर्माणीतून, निर्मितीतून आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे, त्या कृतीवरती आपण गेलो पाहिजे, तेव्हा पहिल्या दरवाज्यातून आपण बाहेर पडू। आता पहिल्या ज्ञानाच्या दरवाज्यातून जेव्हा बाहेर पडू तेव्हा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याला अर्थ आहे। जर ज्ञान नसेल आणि बाकीच्या जर आपण गोष्टी करत राहिलो तर त्यातून जो रिझल्ट पाहिजे, जेवढा पाहिजे तेवढा भेटणार नाही। म्हणून ज्ञान आणि ज्ञानाच्या समजातून मग आपण पुढच्या दरवाज्यात गेलो। पुढचा दरवाजा कोणता बघितला आपण? दास्य, सेवादास्य। ज्ञानातून आणि जाणीवेतून केलेलं सेवादास्य आणि अज्ञानवश केलेलं सेवादास्य यात खूप जमीन आसमानचा फरक आहे। सहजच विचार करा तुम्ही, आचार्य देवाला अनुसरलेले आहे आणि अनुसरल्यानंतर लगेच देवानी दरे दुर्कुटे बुजवायला लावले असते, सेवादास्य करायला लावलं असतं, तर ते त्रस निर्माण झाला असतं। ते म्हटले तिकडे आम्ही हेच केलं आणि इकडे आम्ही हेच करायचं का? निघा आता इथून। धर्मावरून गेले असते, देवापासून गेले असते, सन्निधानातून गेले असते। म्हणून जाणीव जेव्हा झाली आचार्यांना, एका चुकीचं प्रायश्चित्त त्यांनी घेऊन जेव्हा जाणीव निर्माण झाली आणि त्या जाणीवेतून त्या समज निर्माण करून जेव्हा परत रिटर्न देवाजवळ आचार्य आले त्यावेळेचे आचार्य आणि अगोदरचे आचार्य जमीन आसमानचा फरक आहे। त्याच्यानंतर त्यांच्या मनात कधी किंतु परंतु आलंच नाही, विकल्प आलाच नाही। देवाने सांगावं आणि आचार्यांनी ऐकावं। म्हणून ज्ञानातून झालेली सेवा ही परमेश्वराला अभिप्रीत आहे, कारण ज्ञानातून मीचं आपण नष्ट करतो, मीपणा निघून जातो। सर्व करता तो ही समज आपल्याला येते, मी करतानाही ही जाणीव आपल्याला होते आणि मग आता जो बी करेल तो देव करेल, आपल्याला फक्त उभं राहायचं आहे। ही एकदा जाणीव झाली का मग त्या दास्यातून ती भावना निर्माण होते, तो हेतू निर्माण होतो आणि त्यातून अनंत जन्म आपले नासावले जाऊ शकतात। आचार्यांचे अनंत जन्म देवाने नासावले, परंतु ज्ञानवाचक दास्य केल्यामुळं नासवले। पुढचा दरवाजा आपण कोणता बघितला? सेवादास्याच्या नंतर आज बघणार आहोत। म्हणजे ज्ञान आणि ज्ञानानंतर सेवादास्य बघितलं। आता तुम्हाला पुढचा दरवाजा कोणता वाटतो? एक सहज इमॅजिन करा, असा कोणता पुढचा दरवाजा असेल का त्या दरवाज्यात गेल्यानंतर आपल्याला देव भेटणार आहे? हां, काय? आचारावर लय जोर आहे तुमचा। पुढचा दरवाजा स्टेप बाय स्टेप आपल्याला जावं लागेल की नाही? आचार तर खूप शेवट आहे। आता आचाराला आपण सुरुवात झालेली आहे। ज्ञानाच्या माध्यमातून जे दास्य आहे त्या दास्यामध्ये आचार पण दडलेला आहे की नाही? परंतु सेवेचा भाव, दास्याचा भाव, त्याच्यानंतर आपण जो पुढचा दरवाजा बघणार आहोत तो पुढचा दरवाजा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो परमेश्वराने दिलेला सिद्धांत आपण जर समजून घेतला, जाणून घेतला, तर त्यावेळेस परमेश्वर आपल्याला जेव्हा ज्ञान होतं, ती जाणीव होते, जी भावना, जी विचारधारा, जी बौद्धिकता, जी मानसिकता आपली शुद्ध होते, त्यावेळेस आपण दास्य नाही करत, देव आपल्याला दास्य करू देतात।
देव आपल्याला दास्याच्या संधी देतात. देवाला माहिती आहे का कोणत्या दास्यातून याचा कर्मनाश होईल. देवाला माहिती आहे का कोणत्या दास्यातून हा माझ्यापर्यंत पोचेल. मग परमेश्वराकडून दास्य प्राप्त होत असतं. आपण फक्त करण्याची इच्छा, वासना, तळमळ असली पाहिजे. जे बी आहे ते आपलं म्हणून करण्याला सुरुवात केली पाहिजे. आणि एकदा का ते केलं का पुढचं जी गोष्ट आहे ती परमेश्वर आपल्याकडून करतो. आपल्याला फक्त एकच करायची, आपल्याला फक्त समज निर्माण करायचा आहे. समज निर्माण करून बदलाची इच्छा ठेवायची, वासना ठेवायची. बाकीचे आता इथून पुढचे जे दरवाजे ते परमेश्वर उपलब्ध करून देणार आहे तुम्हाला. कारण तुमची जी कड आहे ज्ञानाची ती तुम्ही केली. आता समज बदल ही जी कड आहे जीवाची, ही जीवानी केल्यानंतर पुढचं जे आहे ते परमेश्वर करत राहतो. आचार्यांना दास्याची संधी देवाने दिली, महादाईसांना दास्याची संधी देवाने दिली, बाईसांना दास्याची संधी देवाने दिली. परंतु त्याच्या अगोदर त्यांनी जी समज निर्माण करून एक मानसिकता अवस्था जी बदलली ती मात्र जीवानी बदलली होती. आणि म्हणून पुढं दास्याची जी संधी आहे ती देव देत असतात. आता पुढचं अत्यंत महत्त्वाचा दरवाजा आहे निमित्त मानिजे. आपल्याला फक्त एवढं सूत्र माहिती आहे, निमित्त मानिजे. पण त्याच्या उलटं जर आपण घेतलं तर निमित्त होईजे. आपण निमित्त होण्याचा कधी प्रयत्न करत नाही. आपल्याला कोणीतरी निमित्त झालं त्याचा आदर करतो, त्याचं निमित्त मानतो आपण. परंतु ते निमित्त झाले का निमित्त केले? काय वाटतं तुम्हाला? निमित्त केले का झाले? निमित्त केले. कोणी केले? परमेश्वर निमित्त करतात. आता तुम्हाला उद्या वाटलं की चला मी निमित्त हो कोणाच्या तरी धर्माला, तुम्ही बोध देऊ शकतात का? तुम्ही ज्ञान देऊ शकतात का? तुम्ही जे बी त्याला सांगणार आहे त्याला उमट जाणीव करून देऊ शकतात का? सगळे परमेश्वराकडे. परमेश्वर देणारा आहे. आणि तेच आपण कालच्या याच्यात पाहिलं जे सिद्धांत की जे बी होणार आहे जीवाला ते देवाकडून होतं आहे. या आपल्याला एकदा निष्ठा निर्माण झाली की मी आता कोणीच नाही, मी आता काही करू शकत नाही, मी काही सांगू शकत नाही, मी कोणाला काही दाखवू शकत नाही, ही भावना एकदा निर्माण झाली का मग परमेश्वराचं कार्य चालू होऊन जातं. आपण निमित्त झालो पाहिजे. आत्तापर्यंत जे बी आपण आचार्य आपले होऊन गेले आणि जे बी आजपर्यंत आपण गोडवे गातोय मग ते कोणते घ्या तुम्ही. आचार्य पूजनीय नागदेव आचार्यांना कोण निमित्त होतं? मग दादोस निमित्त होते. निमित्त होते का नाही? बिगर निमित्ताचं कोणी आलं का? बरं, दादोसांना निमित्त कोणी केलं? दादोस तर वेदवंत नाही, बोधवंत नाही, अनुसरले नाही तरी निमित्त केलं का? तर त्याला ते अडथळे होते. पण देवाला माहिती आहे सकळ जीवाचं चिंतन देव करतात. देवाला का माहीत नव्हतं का यांना बोध देताच येणार नाही, दिलाय तरी घेणार नाही? देव म्हणता एक इथं ब्रह्मविद्या आहे ती विचारा. ते म्हणले ती तुमच्याकडेच राहू द्या, आम्हाला विद्या मार्ग सांगा. वारंवार देव त्यांना जाणीव करून देतात तरी ते तेच मागतात. आणि तरी देव येतं अनुसारा असं म्हणणं थांबवत नाही. परंतु आचार्यांना त्यांना निमित्त करून पुढची त्यांची जी चाल आहे ती मोकळी करून दिलेली. जरी त्या जन्मामध्ये दादोसना देव भेटले नसेल परंतु ते निमित्त आचार्यांना झाले. आणि आचार्यांपासून किती निमित्त झाले? पार आपल्यापर्यंत आचार्य निमित्त आहे. त्यामुळं त्यांना ती चाल भेटलेली. आज आपण सांगू शकत नाही ते आता कुठं आहे, कधी आहे, कसं देवाने नेलं असेल. परंतु देव प्रत्येकाला संधी देतात. त्यांची ती कणव काहीतरी असेल म्हणून आचार्यांना निमित्त दादोस झाले. आता प्रत्येकाला निमित्त कोणी ना कोणी आहे. आपण जर बघितलं माईंभटांना निमित्त कोण झालं? गणपत आपयो निमित्त झाले. आता विशेष जर आपण बघितलं तर जे निमित्त झाले ना ते बोधवंत नव्हते ना अनुसरले नव्हते. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट. पूजनीय माईंभटांना निमित्त कोण झालं? गणपत आपयो ना अनुसरले, ना वेदवंत होते, ना बोधवंत होते, फक्त दर्शिनी होते. आणि त्या गणपत आपयोंना कोण निमित्त होतं? औसा देवी. कालच सांगितलं औसा माता. त्या औसा माता वेदवंत होत्या. म्हणजे प्रत्येकाला कोणीतरी निमित्त झालेलं आहे आणि त्या निमित्तानेच हा जीव परमार्गात आलेला आहे. आपण आता कोणाला निमित्त होण्यासाठी जर प्रयत्न केला तर होईल का? आपण होऊ शकत नाही. मग आता कोण करतं? परमेश्वर करतो. मग कधी कराल परमेश्वर निमित्त? त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञानवाचक समज निर्माण झाली आणि सेवेचा भाव, दास्याचा भाव एकदा निर्माण झाला का मग तुम्ही त्या संस्कारात
करत राहाल, तुमची नियत साफ झाली, क्लिअर झालं, उद्देश काहीच नाही, स्वार्थ काही नाही, अभिलाषा काहीच नाही, त्यावेळेस मात्र परमेश्वर मग कोणाला तरी तुम्हाला निमित्त करतील आणि त्या निमित्तातून तुम्ही उद्धरून जाल. तो दरवाजा तुम्हाला खोलावा लागेल. तुम्ही निमित्त होऊ शकत नाही, पण परमेश्वराने निमित्त करावं अशी अवस्था तुम्हाला निर्माण करावं लागेल. अशी भावना, आपली विचारधारा, आपली शुद्धता निर्माण करावं लागेल. त्या अवस्थेला तुम्हाला जावं लागेल. कोणाकडून ऐकूनही होत नसतं, परंतु देवाची एक सिस्टम आहे, एक नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. ज्या योग्यतेचा जीव त्याच योग्यतेला निमित्त करतात. एखादा शेतकरी असेल ना, तर त्या क्वालिटी त्याला त्याच्या पद्धतीनं. तुम्हाला एक सांगतो, माझा अनुभव सांगतो. आपल्या दुकानावरती एक मुलगा, आदिवासी समाजाचा मुलगा कामाला होता. ऑफिसमध्ये काही काम चालू होतं, आपल्या बिल्डिंगचं बी तिथं काम चालू होतं आणि काही मटेरियल उरलं, तर ते मटेरियल शिफ्ट करायचं होतं. कुठं? ऑफिसला, जवळच होतं. त्याला म्हटलं, इकडे हे मटेरियल उचल आणि अशा ठिकाणी नेऊन द्यायचं आहे. काय घेशील? म्हणजे काय द्यायचं ते द्या. त्यांनी काहीच विचार नाही केला, ठरवलं नाही, काही नाही, उचललं लगेच. कुठे? ऑफिसमध्ये. चला. ऑफिसला घेऊन आले. 2-3 ट्रिपा त्याचे झाल्या. ते झाल्यानंतर मग मी केबिनमध्ये बसलो, त्याला बोलवलं आतमध्ये. तो उभा राहिला. त्याला बस म्हटलं, खुर्चीवर बसलाच नाही. चहा दिला, उभ्याने चहा प्याला. म्हटलं काय द्यायचं? नाही म्हणे, कशाला काय द्याता, किती काय, लगेच आणलं मी. त्याला म्हटलं, तू कुठला आहे, काय? म्हणे मी असं बिगारी काम करतो किती दिवसापासून. किती दिवस करणार? नाही म्हणे, मी जाणार आहे आज आता घरी. म्हटलं घरी जाऊन काय करतो? तू तर 12वी शिकलेला चांगला, कामाला लाग कुठं तरी. लागतो का कामाला? म्हटलं माझ्याकडं. हो म्हटलं. मग इकडं आपल्याला दुसरं गोडाऊन ठिकाणी माणूस पाहिजे होता, त्याला व्यवस्था करून दिली. तो राहायला लागला. त्याचं लग्न नाही, काहीच नाही. तो राहायला लागला. त्या राहायला लागल्यानंतर तिथं बांधकाम चालू झालं. मग आता माणूस आहे, बांधकाम चालू झालं. ते माणूस जो आहे तो गवंडी त्याच्या हाताखाली यायचा, तो काम करून घ्यायचा. मग त्याला थोडंसं समजावलं, उपदेश घेतो का? आता तो आदिवासी तिकडचा कोकणातला, त्याला थोडं समजावल्यानंतर कर्मकांड, अंधश्रद्धा या असं काही नसतं, तसं काही नसतं. तो ऐकायचा, शांत स्वभाव होता. आणि मग त्याने उपदेश घेतला. आता त्या गवंड्याला निमित्त कोणाला केलं देवाने माहिती आहे का? त्या माझ्याकडे असलेल्या माणसाला कामाला. तो गवंडी काम करत होता, 8-15 दिवस काम करत होता. हा त्याला सांगायचा, तू काय करतो, कशासाठी करतो. मी ज्याला ते सांगितलं त्याच पद्धतीने तो त्याला सांगायचा. आणि 8-10 दिवसानंतर तो गवंडी म्हणतो, भाऊ मला पण उपदेश घ्यायचा आहे, याच्यासारखंच व्हायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य की ज्या योग्यतेची जे साजेते जो आहे, त्या साजेतेला परमेश्वर निमित्त करणार. त्याची भावना शुद्ध होती, नियत शुद्ध होती. तो माझ्याकडे जवळजवळ 15 वर्ष मग कामाला होता. मग त्याचं बाकीचं साऱ्या बऱ्याच गोष्टी अप्रत्यक्षरित्या मी केल्या. त्याला जमीन पण घेऊन दिली. आता तो गावाला आहे, मस्त राहतोय. आपली नवरा बायको दोन्ही उपदेशी देवदेव करतात. सांगण्याचं तात्पर्य परमेश्वर निमित्त करतात, परंतु त्या योग्यतेचा असेल. आता तुम्हाला निमित्त करतील, कोणासाठी निमित्त नाही करणार. तुमचा संपर्क कोणाबरोबर आहे, तुमचा व्यवसाय काय आहे, तुमची बोली भाषा काय आहे, तुमची विचारधारा काय आहे, तुमचा हेतू काय आहे, त्याच्यानुसार परमेश्वर तशी जोड आणून देतात. संयोग योग साह्य परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया करते. ती मायेचं नियोजन आहे, ते सामर्थ्याचं नियोजन आहे. सुनील दुकानावर बसलाय, मग आता त्याची नियत साफ झाली. त्याला वाटतंय झालं मला जे कळालं ते दुसऱ्याला कळालं पाहिजे. त्या पद्धतीने त्याच्या भावना निर्माण झाला, दास्याचा भाव निर्माण झाला. याला हे निमित्त, त्याला निमित्त. माझ्यामध्ये तेवढी योग्यता येईल का? देव मला कोणासाठी तरी निमित्त करतील का? जर ते निमित्त केलं तर मलाही देवाच्यापर्यंत जाण्यासाठी मला तो रस्ता, मला तो आधार, मला ती शिडी भेटू शकते, तो दरवाजा मला भेटू शकतो. अशी भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा ते मायेचं कार्य चालू होऊन जातं. आणि मग संयोग योग साह्याच्या माध्यमातून त्या गोष्टी सुरू होतात. मग बरोबर त्या योग्यतेचा माणूस, त्या क्वालिटीचा माणूस, तसा प्रसंग, अशा पद्धतीनं ते निमित्ताचे कार्य चालतं. तुम्हाला कोणीतरी निमित्त झालेलं आहे. वेदाला निमित्त, बोधाला निमित्त, शास्त्राला निमित्त, प्रत्येकाला कोणी ना कोणी निमित्त होत असतं. निमित्ताशिवाय इथं कोणीच येत नाही. पण आपल्याला निमित्त परमेश्वराने करावं अशी भावना जोपर्यंत तुमच्या निर्माण होत नाही, असा हेतू, शुद्धता आणि करण्याची इच्छा निर्माण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणीच निमित्त करणार नाही, परमेश्वराने नाही. आणि जोपर्यंत तुम्ही कोणाला तरी निमित्त होत नाही, तोपर्यंत पुढचा दरवाजा तुमचा ओपनच होत नाही, मोकळाच होत नाही. परंतु ह्या निमित्ताच्या दरवाजातून बाहेर पडण्यासाठी
पहिले दरवाजे तुम्हाला पार करावे लागतील, ते अटी आहे. ज्ञानाची दरवाजा बाहेर पडून दास्याची भावना निर्माण करा. दासोनं पुरे नाही का, दास्याची भावना निर्माण करावं लागेल तुम्हाला. औसांना का बरं नाही गणपत आपे तर शास्त्र जाणते होते. औसा वेदवंत होत्या, त्यांना शास्त्र काहीच माहीत नव्हतं. बघा औसांनी पूर्ण लीळाचरित्रामध्ये बघितलं तर प्रश्नच विचारले नाही. बायसांसारखेच. आणि वेद आवड एवढी, राग बी नाकाच्या शेंड्यावरती. राग आला तर निघून जायच्या, परत तिथे गेले तर देवाचं चिंतन करायचं. आवडी आहे. आता माझ्या देवाचा अवसर चालू असेल, माझ्या देवाचं असं चालू असेल, तसं चालू असेल, हे देवाला काय माहीत नसेल का? माहीत होतं ना. म्हणून एक विशिष्ट वेळ गेल्यानंतर देव स्वतः सामोरे जायचं. चला म्हणे आता आज औसाला सामोरं जाऊ. त्यांच्या मनामध्ये आलं, देव उदास झाले. मग आता जगून उपयोग काय? कडवा पाडू तसं आपण शरीर पाडू म्हटले. देव वास्तव फिरायला गेलेले होते. देव लगेच अर्ध्या वाटावर म्हणे चला, जर नाही गेलो तर आज अनर्थ घडेल. औसांसाठी देव रिटर्न आले. तिच्या मनात हा विचार, आत्मघाताचा विचार येताच देव रिटर्न आले आणि तिला समजावलं आत्मघात काय असतो, तुमच्या शरीरात काय काय आहे आणि ते जर केलं तर तुम्ही कुठं जाल. त्या औसादेवीला गणपती आपण्यासाठी निमित्त केलं. अरे निमित्त आपण होण्यासाठी तुम्हाला बोलावं लागेल, शास्त्र अभ्यासावं लागेल, शुद्ध हेतूने दास्याची भावना निर्माण करावं लागेल. यालाही देव कळावा, यालाही देव समजावा, याचंही हित व्हावं, याचंही भलं व्हावं, अशी भावना तुम्हाला निर्माण करावं लागेल. जोपर्यंत तुमच्यात ती क्वालिटी येत नाही तोपर्यंत देव तुम्हाला निमित्त करतील का? नाही करू शकत. तुमच्यात भावना ना आपल्याला काय करायचं, कोणी काही करो, अशी भावना आलं तर देव कसं निमित्त करते? आपलं आपलं चाललं आहे ना, काही घेणं नाही देणं नाही, लोकांशी काही मतलब नाही आपल्याला. आपण आपलं आपलं करू, आपला आपला देव जोडू. आपल्याला देव कसा मिळवता येईल पाहू. कोण काय करते, कोण काय करते याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला काय करायचं आहे? ही बोललं तर दोष लागेल, सांगितलं तर मग अन्य कथनाचा दोष लागेल, मग धर्मावरून जातो का काय? बरं सांगायचं आहे तर तुम्हाला काय लगे महावाक्य सांगायचं आहे का? शास्त्राचं काय अत्यंत रहस्य गुह्य ज्ञान सांगायचं आहे का? तू धार्मिकता का करतो, कशासाठी करतो, कोणाची करतो? श्रीकृष्ण महाराज कोण आहे माहिती आहे का? भगवद्गीता वाचली का? आपला मूळ ग्रंथ आहे. याच्यातून अन्य कथनाचा दोष लागेल काय? अन्य कथनाचा दोष कशातून लागतो? की ज्याला अर्थता नाही आहे, ज्याला इच्छा नाही आहे, ज्याला जाणून घेण्याची मानसिकताच नाही आहे, त्याला जर तुम्ही सांगत बसले जबरदस्ती तर अन्य कथनाचा दोष. पण तुमचं ऐकतोय याचा अर्थ तुमचा प्रभाव आहे त्याच्यावरती, तो ऐकतोय आणि त्याच वेळेस मग तुम्ही म्हणायचं नाही नाही देवाने सांगितलं अन्य कथनाचा दोष, लोहे पाणी गळेले असं गप बसायचं, हाताची घडी तोंडावर बोट, दोष लागेल दोष लागेल. एकदा जर देवाने दिली संधी तुम्हाला आणि ती संधी जर तुम्हाला उपयोगात आणता नाही आली तर परत देव तुम्हाला कोणासाठी निमित्त करणार नाही. आणि एकदा जर केलं, त्या ज्यावेळेस वेळ आली, ज्यावेळेस संधी आली, त्याच वेळेस तुम्ही अत्यंत तळमळीनं कळकळीनं त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, देवनी तुम्हाला सहाय्य तुम्हाला निमित्त करून जर त्याला बोध दिला तर मग वारंवार या घटना घडत राहतील. हा अनुभव आहे. एखादी वेळ संधी येते, कोणीतरी म्हणतं की काय आहे नेमकं तुमचं, सांगा तरी आम्हाला. नाही नाही ते तुम्हाला उपदेश घातला का मग सांगता येईल, तुम्हाला असं सांगता येत नाही, ते तुमचं अवघड आहे, आमचं अवघड आहे. तुम्ही त्याच वेळेस तलवार मॅन करून ठेवली, परत ती संधी येत नाही, तो विचारत नाही, दुसराही परत कोणी विचारायला तुम्हाला येणार नाही. तुम्ही त्या संधीचं सोनं करावं लागेल. काल ते बाळासाहेबांनी एक बोधकथा सांगितली, माझ्या सत्संगातल्या त्या बोधकथा आहे. बिल गेट्स नावाचे जे श्रीमंत जे आहे, सर्वात श्रीमंत असलेला व्यक्ती, त्याला पत्रकार विचारतो तुम्ही श्रीमंतीचं तुमचं लक्षण काय, किंवा तुम्ही श्रीमंत कशाने झाले, असं काय तुमच्याकडं तुम्ही केलं का तुम्ही श्रीमंत झाले. ते म्हटले विचार केला, म्हटले श्रीमंत कशाने झाले त्याचं रहस्य. त्याने लगेच चेक काढला आणि म्हटले हा चेक, याच्यावर काय आकडा टाकायचा टाक. त्याला ओशाळल्यासारखं वाटलं. म्हटले मी प्रश्न काय विचारला आणि तुम्ही काय सांगताय. नाही म्हणा मला पैसे नको, चेक नको, तुमचं रहस्य काय, तुम्ही श्रीमंत कसे झाले. वारंवार विचारतो, हा वारंवार चेक देतोय. म्हणले हेच रहस्य आहे.
आता तुला श्रीमंती होण्याचं मी संधी दिली होती, तू संधी दवडतोय. या मिनिटाला आकडा टाकला तुझ्याकडे पैसा आला, तू श्रीमंत झाला, त्याच्यातून व्यवसाय करू शकतो, काही करू शकतो. मी तुला संधी देतोय आणि तू नाकारतोय. मी ती संधी प्रत्येक वेळेस जी जी आली ती ती जाणली आणि त्या संधीचं सोनं केलं, म्हणून मी इथपर्यंत पोचलो. परमेश्वरसुद्धा तुम्हाला कुठंतरी, केव्हा तरी, कधीतरी आणि पावलोपावली संधी देत असतात. दास्याची संधी, निमित्ताची संधी, पण आपण बाकीच्या गोष्टीत अडकलेलो आहे. देवाने सांगितलं आहे भक्तिजड धर्मीअधिकार नाही. मग भक्तिजड कोण? दैवराटीचा, की ज्याला समोरच्याची ऐकण्याची इच्छा असूनही बी तुम्ही सांगत नाही, तो भक्तिजड आहे. कर्मजड कोण आहे? कर्म करायची वेळ आली, संत शास्त्र सांगण्याची वेळ आली, त्याच वेळेस तुम्ही म्हटले नाही 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 नाही, सांगायला लावलेलं नाही आहे, ते आमचं रहस्य आहे. त्यांना धर्माचा अधिकार प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही? निमित्त तुम्ही कोणाला होतच नाही, म्हणून देव निमित्त करून घेतात. परंतु पहिल्या 2 पायऱ्या जर पास केल्या तरच त्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून बाईसांना सुद्धा कोण निमित्त झाल्या? बोनेबायांनी बाईसांना कुठं आणलंय? बोनेबायांना देवाचं काय सांगितलं त्यांनी? जेव्हा ते प्रसंग समोर आणा, बोनेबायांबरोबर मेकरवरून देव कुठं आले? पैठणला आलेले. जायचं कुठं होतं? त्र्यंबकला जायचं होतं त्यांना, सिंहस्थाला. आता देवाचं नियोजन वेगळं होतं, त्या बोनेबायांना काय कळणार आहे? पण जेव्हा देवाला ते काय सांगितले, नगर मोठं आहे, शहर मोठं आहे, तुम्ही चुकाल, तुम्ही काय करा, इथंच थांबा, कुठं जाऊ नका. आम्ही आता बिडाराची कुठं व्यवस्था होती का बघतो, खाण्यापिण्याची व्यवस्था होती का ते बघतो. आणि त्याच्यानंतर ते ज्या बोनेबाया आहे त्यांची बाईसांची पहिली ओळख होती. बाईसाकडं आल्या आणि बाईसांना त्यांनी देवाचे काय सांगितले? गुण सांगितले. बाईसांना वर्णन सांगितलं की काय सांगू तुम्हाला, त्यांचे श्रीमूर्त, सौंदर्य, औदार्य, लावण्य. मग काही लीळा घडल्या, त्या सांगितल्या. त्या लीळेच्या माध्यमातून बाईसांना वेद निर्माण झाला, वेच निर्माण झाला की असे पुरुष आपल्याला बी भेटावेत, आपणही बघावेत. आणि त्या माध्यमातून जेव्हा त्या बोनेबायांनी साऱ्या व्यवस्था सर्व वर्णन केल्यानंतर परत त्या देवाकडे गेल्या, तर देव तिथून निघालेले होते. देव निघाले होते. देव निघताना ज्यावेळेस देव निघाले आणि बोनेबाया त्यांच्या बिटावर गेले, देव नाही, त्याच वेळेस बाईसासुद्धा त्याच देवाला शोधण्यासाठी निघाले. तो प्रसंग समोर आणा तुमच्या. देव तिकडून येत आहे, बाईसा इकडून जात आहे. बाईसांनी पाहिलं, नजरानजर झाली, वर्णन जसं केलं तसंच वर्णन दिसतं. यदा कदाचित हेच असावेत. म्हटले तुम्ही कुठून आले? मेकरवरून आले म्हणे. हो. तुम्ही मौनदेव म्हणे. हो. चला म्हणे. बाईसा शोधत शोधत आल्या. का बरं? त्यांना वर्णनात्मक वेच निर्माण झालेला आहे. आणि मग ते आल्यानंतर बाईसांनी पुढचं बाकीचं सर्व तुम्हाला माहीत आहे. आणि हे तिथपर्यंत आल्या बाईसांना मनोमन वाटायला लागलं का देवाने आता इथून जाऊ नये. बाईसा त्यांना पटवताय, समजावताय. अहो तुमच्या श्रीचरणाजवळ सारे तीर्थ, त्र्यंबक इथंच, तुम्हाला इथं तर अनेक मंदिरं आहे, अनेक स्थानं आहे, कशाला जाता? बोनेबाया इकडून तिकडून पाहून आल्या. आल्यानंतर देव काही सापडले नाही. आणि मग त्र्यंबकला जायची तर वेळ झाली. सिंहस्थाला जायचं साऱ्या बरोबर जात आहे ना. ते सिंहस्थाला जायची वेळ झाली. या ना, बसायचं असेल तर बसा. सिंहस्थाला जायची वेळ झाली, थांबता येत नाही, देवही सापडत नाही. मग शेवटचा पर्याय आता बाईसांना सांगावं की आमचे देव हरपले, तुम्हाला दिसले तर मग त्यांची व्यवस्था करा. बाईसांनी देवाला लपून ठेवलं आहे दरवाजाच्या पाठीमागं, कारण देवानी राहावं अशी बाईसाची आता मनोमन इच्छा झालेली. आणि बाईसांना सांगताय. आणि हे चालू असताना ज्या बाईसांच्या भक्त होत्या, हंसराज होत्या ना, त्या हसत होत्या. कारण त्यांना माहिती आहे देव तर इथं बसले. बोनेबाया बाईसांना विचारताय. बाईसा म्हणते अहो त्यांना काय, त्यांच्या श्रीचरणाजवळ सर्व तीर्थ, कशाला ते येतील त्र्यंबक, त्यांच्यासाठी त्र्यंबक हेच आहे. ते बाईसा तर खोटं बोलताय. लक्षात येतं, ती हसते. ती हसल्यानंतर बोनेबायांचं लक्ष हे का हसते. आणि मग लक्षात गेलं, कारण त्यांनीच देवाला काय केलेलं होतं, चप्पल वाहनं बनवलेल्या होत्या ना,
त्या बघितल्या ना, देवाच्या तर चपला इथं दिसत आहे, वाहन इथं दिसत आहे. आणि मग डोकून पाहिलं तर देव तिथं. त्या भडकल्या बाई सांग, काय म्हणे आमचे देव लपवले तुम्ही, असं तसं असं कुठं चालतं का. आणि लगेच देवाला घाई करताय, चला 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 देवा. घाई झाली, सारं लोक पुढं गेले. आता देवाला नाविलाज झाला. देव उठले, घातले पायात चप्पल, श्रीचरणात चप्पल घातल्यानंतर केल्यानंतर मागे असा प्रसंग घडला होता का नदी ओलांडायच्या वेळेस देव काय करायचे, चप्पल काढायचे आणि नदीतून बिगर चप्पलचेच जायचे, बिगर चप्पलचेच जायचे. ती चप्पल पाठीमागच राहायची. आणि पुढे गेल्यानंतर त्या बायांच्या लक्षात यायचं का अरे बाबांची चप्पल तिकडंच राहिली. तिला परत पाठीमागं येऊन ती चप्पल घ्यावा लागली होती. मग त्यांनी ते आता लक्षात ठेवलं. ते काय करायचे, मग पहिल्यांदी बाबांना चप्पल काढून द्यायचे, बाबांना आतमध्ये जाऊ द्यायचे, मग चप्पल घ्यायचे आणि मग बाबांच्या पुढे जायचे, जेणेकरून बाबा येतील त्याच्या अगोदरच चप्पल ठेवता येईल आपल्याला. आणि नियम असा होता का एकदा का नदीतून घुसलं का परत रिटर्न यायचं नाही. आणि मग त्या पद्धतीनं त्यांनी ते केतलं वाहना उचलल्या, पुढं गेल्या. देव गेले, देवाने त्यांना जाऊ दिलं तिकडं. त्यांना माहिती आहे रिटर्न येणार नाही. आणि मग देव म्हणतात आता मी काही येत नाही, तुम्ही जा, आमच्यासाठी थोडासा त्र्यंबक घेऊन या म्हटलं. नाविलाज झाला, माठीमाग येता येत नाही. म्हणले ठीक आहे, कारण देवाची बी आता इच्छा काय आहे, इथं राहावं. कारण देव त्याच्यासाठीच आले होते ना, बाईसांसाठी. आणि बाईसानी सोडलेलं नाही आहे देवाला. बाईसा पाठीमागं येत आहे, नदीपर्यंत बाईसा सांगताय अहो कशाला जाता देवा, तुमच्या श्रीचरणाजवळच त्र्यंबक, इथं हे स्थान आहे, इथं हे मंदिर आहे, इथं ते आहे, इथं हे मठ आहे, हे मंदिर आहे. मनोमन इच्छा आहे त्यांची जाऊ नये. आणि मग जे बाईसांच्या मनात होतं तेच देवाच्या मनात, जे देवाच्या मनात तेच बाईसांच्या मनात. आणि मग देव रिटर्न आलेले. आणि पुढचं सारं तुम्हाला माहीत आहे. 3 दिवस बाईसांनी काय केलं, त्याच्यानंतर प्रेमदान दिलं. सांगण्याचं तात्पर्य त्या बोनेबाया म्हणजे काय, विधवा बाया. त्यावेळेस विधवा बायांना बोनेबाया म्हणायचे. त्या 1-2 नव्हत्या. त्या काय करायच्या, मग देव देव करत फिरायच्या या स्थानावरून त्या स्थानावर, त्या स्थानावर त्यांचं चालू राहायचं. त्या बोनेबायांना देवानी बाईसांसाठी निमित्त केलं आणि बाईसाला प्रेमदान दिलं. म्हणजे प्रेमदानाच्या त्या एवढ्या मोठ्या पात्राला त्या बोनेबाया निमित्त झाल्या. त्या बाया जातील का, ती कणव, याला म्हणतात कणव. त्या कणवेतो परमेश्वर त्यांना पुढं चाल करूनच देणार आहे, नेणारच आहे. ते कुठे जावं देव त्यांना काढणार, त्याचं चिंतन करणारच. मग दादोस असेल, सारंग पंडित असेल, सारंग पंडित कोणाला निमित्त झाले, शांताबाईसाला. शांताबाईसा कुठं चालल्या होत्या, म्हणले एक पोरगी पाठीला, एक पोरगी पोटाला जाऊन द्वारवतीला जाऊन नदीत उडी घ्यायची, कारण वैतागल्या होत्या. मुलगा वारला, एका मुलीला फेफरं यायला लागलं, एका मुलीला सासऱ्यांनी टाकून दिलं, दुःखच दुःख. आणि मग आता जायचंच आहे, तर चला जाता जाता सारंग पंडिताला भेटू आणि त्यांना हकीकत सांगू. म्हणून तिथं गेले सारंग पंडित त्यांचे भाचे आणि सांगितलं की मी आता असं असं ठरवलं आहे. सारंग पंडित होता ठीक आहे, ठरवलं आहे तर काही हरकत नाही, पण जाता जाता वेरूळवरून जा, स्वामी श्री चक्रधर भेटतील, त्यांचं दर्शन घेऊन जा. आणि मग ते आल्यानंतर देवाने त्यांच्या साऱ्या अडचणी दूर केल्या. 3च गोष्टी त्यांना देवाने सांगितल्या, खूप जास्त नाही सांगितल्या. नातेवाईकांकडे जाऊ नका, नवीन कपडे घालू नका आणि भिक्षेशिवाय जेवू नका. शेवटपर्यंत त्यांनी हे पाळलं 3च गोष्टी. तरी देव म्हणतात जे मी सांगितलं ते फक्त म्हातारीशीची घडले. शांताबाईसाचा गौरवोद्गार केला, त्या शांताबाईसाला सारंग पंडित निमित्त. त्या सारंग पंडिताला जाऊ देतील का, आज नाही परंतु पुढे जाऊ देतील का, देव निमित्त केलंय सारंग पंडिताला. आणि सारंग पंडित तर दृष्टपर भक्ती करणारे, वृत्ती मिळाली म्हणून देवाच्याकडे येणारे, दर्शनीय. प्रत्येक वेळेस देवाला विनंती करायची, उपाराला न्यायचे, परंतु हेतू काय दृष्टपर देवाने स्वीकारलाच नाही. म्हणून आपण म्हणतो ना 60 वेळा देवाने उपार दिला देवाला सारंग पंडितांनी, पण देवाने स्वीकारलाच नाही. देवाला माहीत नव्हतं हे कोण आहे, काय प्रवृत्ती आहे. त्यांनी देवानी स्टेटमेंट दिलं. अहो म्हटले घराच्या बाहेर असलेला खुंटा त्याच्यावरती जेवढं प्रेम असतं ना तेवढंही प्रेम तुमचं आमच्यावर नाही म्हटले. हे सारंग पंडिताला देव सांगताय. देवाला तर सर्व ज्ञात आहे, देव सर्वज्ञ आहे. परंतु त्या शांताबाईसाला सारंग पंडित
निमित्त झाले. म्हणून नंतरच्या काळामध्ये शांताबाईसाला जेव्हा रुद्रपूरला पाठवायची वेळ आली तेव्हा देव स्वतः सांगतात की निमित्त मानी जे बाई, जाता जाता सारंगपट्टीतांना भेटून जा. देव सांगताय म्हणजे निमित्त मानायला सांगितलं, निमित्त व्हायला सांगितलं. निमित्त होणं आपल्याला माहीतच नाही, आपल्याला फक्त निमित्त मानत राहतो आपण, ते बी नीट मानित नाही. कसा आदर करायचा हे बी आपल्याला माहीत नाही, पण निमित्त होणं आपल्याला माहीत नाही. पण निमित्त व्हायचं जरी तुम्ही ठरवलं तरी तुम्ही होऊ शकत. देव तुम्हाला निमित्त करील अशी तुम्हाला योग्यता निर्माण करावं लागेल, एवढी शुद्धता तुम्हाला निर्माण करावं लागेल, एवढी धर्माच्या प्रती तळमळ निर्माण करावं लागेल. आणि त्या तळमळीतूनच आपल्याला पुढं जावं लागेल. मग आता निमित्त म्हणजे मग कोणाकोणाला कशाला निमित्त व्हायचं? निमित्त कशालाही होऊ शकतं. तुम्ही आता जेव्हा इथं आले दरीला, तुम्ही कोणाला तरी चला माझ्याबरोबर, चला माझ्याबरोबर, तुम्ही स्वार्थाने का होईना, जोडी म्हणून का होईना आणलंय, परंतु ते बी निमित्तच घडलंय आणि त्याचा फायदा तुम्हाला 100% भेटणार. जसं आता संभाजीनगरचे दादा यांना घेऊन आले, यांचं यायचं नव्हतं, नियोजन नव्हतं, काहीच नव्हतं, परंतु ते निमित्त घडले. पण तशी भावना निमित्त, अरे मी एकटाच जाईणार आहे, काय हरकत नाही, गाडी अशी न्यायची आहे, 2-4 जण अजून पाहू, तेवढंच आपल्याबरोबर यांना विचार गोष्टी कळतील, समजतील, लक्षात येतील. अशी तळमळ जर ठेवली असती तर अजूनही 2-4 भेटले असते. प्रयत्न करतही होते ते, परंतु जोडी मिळावा म्हणून प्रयत्न करणं आणि यांच्या धर्माला निमित्त व्हावं म्हणून प्रयत्न करणं हा फरक आहे. धर्माला तुम्ही प्रयत्न करा, धर्माच्या अनुषंगाने कधी प्रयत्न कराल जेव्हा तुम्हाला ज्ञानाची समज आणि दास्याची भावना निर्माण झाली, तेव्हा तुम्ही निमित्त व्हाल कोणाचे तरी त्या भावनेने. जेव्हा अशी भावना निर्माण होईल तेव्हा मग हजारो संधी परमेश्वर तुम्हाला देणार, 100% देणार. कोणाच्या स्थानवंदनाला निमित्त, कोणाला क्रियेला निमित्त, कोणाला शास्त्राला निमित्त, कोणाला पुस्तकाला निमित्त. घ्या सूत्रपाठ, मी 2 आणले बाबाकडून, माझ्याकडं आहे 4, त्याच्यापेक्षा हे वाच बाबा तू, पर कोणालाही नाही वाटायचं. त्या योग्यतेचा, त्या प्रवृत्तीचा तसा माणूस असेल तर निमित्त होणं आपल्याला माहीतच नाही आहे. सेवादास्य आपल्याला माहीत आहे, पण सेवा कशी करायची आपल्याला माहीतच नाही आहे. मी एका संस्थेत गेलो होतो पुण्याला, त्यांनी सेवाभाव एवढा रुजावला, कॉलेजचे मुलं मुली 5-5 दिवस सुट्ट्या टाकून आले, पार्किंगपासून सारे यंग मुलं, त्यांचा तो ड्रेस कोड, ते जॅकेट, इथं त्यांचा तो टॅग लावलेला, गाडीतून उतरले का या, नम्रता, सेवेचा भाव, गेल्यानंतर लगेच बसा, लगेच पाणी, हे आणू का ते आणू का, इकडं बसा, काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे, लेडीज किती जेंट्स किती, सेवेचा भाव एवढा रुजावला. देवाने आपल्याला त्यातून परमेश्वर प्राप्तीचा दरवाजा दाखवला तरी आपल्याकडे भाव नाही. आपण मार्गात जरी जातो ना तरी अपेक्षा करतो, आपण बसतो, बाबा येतील, आपल्याला ताट वाढून देतील, जेवण देतील, हे करतील ते करतील. किंवा मंदिरात जरी गेलो, हे काय मंदिर घाण आहे, मंदिर कोण चालवतं, त्याला 4 सुनावून येतो आपण. परंतु ती संधी आपल्याला देवाने दिलेली असं म्हणून झाडू घेऊन साफ नाही करत आपण. मार्गात गेल्यानंतर तो भाव, आपण ओळख असो, संबंध असो नसो, त्या नम्रतेने सेवा करण्याचा भाव आपल्यामध्ये निर्माण होत नाही, कारण आपल्याला वेळच नसतो, आपल्याला जाऊन फक्त लगेच यायचं असतं. आपण क्रिया करायला साधू लोकांना फोन करतो, मार्गामध्ये त्यांचे राहतात 20 लोक आणि 50 नातेवाईक घेऊन जातो. बाबा पंगत आहे आमचे 50 आणि तुमचे 20, 70 लोकांचं करा. आता साधू लोक हुशार झाले, पूर्वी साऱ्या बायांकडून करून घ्यायचे, आता ते डायरेक्ट केटरिंगवाल्याला ॲड्रेस देतात, ऑर्डर देतात, किंवा मग कुक बोलावतात, त्याचं बिल लावतात. आता ते हुशार झाले. नाही तर पूर्वी या साऱ्या गोष्टी मार्गातली मंडळी करत होते. देवाने आपल्याला दास्य मोचक सांगितलं आहे, मुक्तीला नेणारा दरवाजा सांगितला आहे, पण तो भाव रुजवायचं काम आपण आपल्यामध्ये करायला पाहिजे. ती ज्ञान, ती समज आपल्याला नव्हती. ती समज निर्माण झाली तर आपल्याला कोणीतरी परमेश्वर निमित्त करणार आहे. कोणासाठी? कोणाच्या शास्त्राला निमित्त करणार आहे, कोणाच्या सेवेला निमित्त करणार आहे. तुम्ही सेवा करत असताना तुमची प्रेरणा घेऊन कोणीतरी सेवा करावी अशी भावना तुम्ही न ठेवता, माझी ड्युटी काय, माझं करणे काय, माझं कर्तव्य काय, ही भावना ठेवून जर तुम्ही करायला लागले तर देव तुम्हाला निमित्त करून कोणाला तरी प्रेरणा देतील. तुम्ही नाही प्रेरणा देऊ शकत, देव निमित्त करते. म्हणून निमित्त आपल्याला व्हायचं आहे. मग सेवेला व्हायचं आहे, क्रियेला व्हायचं आहे, स्थानवंदनाला व्हायचं आहे, शास्त्राला व्हायचं आहे, ज्ञानाला व्हायचं आहे, बोधाला व्हायचं आहे, वेदाला व्हायचं आहे, दर्शनीला व्हायचं आहे आपल्याला.
ही भावना निर्माण करा. ही कधी होईल निर्माण? का जेव्हा तुम्ही परमेश्वर प्राप्तीची, मुक्तीची चाड आहे, तुम्हाला परमेश्वर पाहिजे आणि यातून मला देवाने दिलेली संधी भेटू शकते, त्या तळमळीनं, त्या अवस्थेनं, त्या विचारांनी जेव्हा तुम्ही कार्य करायला सुरुवात कराल त्यावेळेस संधी भेट. चाललो आहे ना मी, माझ्याबरोबर चाल, धार्मिक माणूस चला, काय हरकत नाही, तुम्ही आले तरी चालेल. तुम्ही 4 लोकांना म्हणत नाही. असे लोक मी बघितले, जाळीच्या देवाला चालले, 4 व्हीलर गाडी आहे आणि एकटाच माणूस आहे. म्हणलं अहो तुम्ही असे बी जाळीच्या देवाला चाललेच होते, गाडी 4 व्हीलर आहे, अशी रिकामी गाडी नेण्यापेक्षा 2-4. अहो म्हणजे गाडी जास्त सीट असले का डिझेल जास्त लागतं म्हणे भाऊ, तुम्हाला सांगायला काय लागतं. अशी जर भावना त्यांची असेल तर देव त्यांना निमित्त करतील का कोणाला? आणि त्यांना धर्माची चाल तयार होईल का? अशी बी गाडी जाणारच आहे रिकामी, मला जायचंच आहे तर 4 जण असून घेऊन जाऊ. मग ते कोण याला काय महत्त्व नाही, तो भावना तुमची महत्त्वाची आहे. आणि ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या. आता हे काही शास्त्रात तुम्हाला हे दरवाजे वगैरे शब्द काही शास्त्रात दिसते का? परंतु हे चिंतनातून आलेलं आहे. मी कॉलेज लाईफमध्ये मी उपदेशी 12वीमध्ये असताना मला कोणी म्हटलं नाही उपदेश घ्या, परंतु समजून उमजून देवकृपा म्हणून झालं. परंतु मग मी जायचं तर मला आहे, एकटा जात नाही, गाडी आहे, याला ने त्याला ने त्याला ने, अगदी मुसलमानांना सुद्धा मी घेऊन गेलो जायच्या देवाला. त्यालाही डोकं टाकायला लावलं आणि त्याला येता येता लेक्चर दिलं, तो नॉनव्हेज तरी सोड बाबा तू. अशी कितीतरी आहे. आपली तळमळ पाहिजे, आपली इच्छा पाहिजे, त्याची काय कणव असेल म्हणून. गाडी चालवायला कोणतरी पाहिजे, तो म्हणतो मला गाडी चालवता येते, हाऊस, चाल मग गाडी चालवला, तो मुसलमान मरू का? असे नेऊन कितीतरी झाले, ते झाले. आपण नाही केलं, देवानी केलं. देणारा देव आहे, घेणारा जीव आहे, क्रेडिट घ्यायचं काहीच कारण नाही. पण आपली तळमळ, आपली इच्छा, आपली वासना, तो समज धर्म काय आहे, धर्म कशासाठी आहे, जो मला भेटला आहे या समाजाला भेटला पाहिजे, यांचं हित झालं पाहिजे, हे नरकात गेले नाही पाहिजे, अशी भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा देव तुम्हाला निमित्त करील. आजकालची अशी परिस्थिती आहे, आपण उपदेशातला आपल्या पोरापुरींना उपदेश देत नाही, ते नरकात गेले तरी चालतं म्हणते. उद्याचं काय घेऊन बसले, उद्या प्रॉब्लेम येईल, पोरीला मग कोण भेटल, कसं भेटल, काय भेटल, हे पोरं मग लहान आहे, यांना काही कळत नाही, दोष लावतील, इकडं जातील तिकडं जातील. आपण आपल्या पोरांनासुद्धा, मुलामुलींनासुद्धा उपदेश देत नाही, धर्माचे संस्कार आपण देत नाही. का? तर आपल्याला याची जाणीवच नाही आहे का आपण करतोय काय, आपल्याला भेटणार काय, आपण कोणत्या रस्त्यावर आहे, आणि ह्या लोकांना, ह्या पोरांना कोणत्या रस्त्यावर आपल्याला पाठवायचं आहे. म्हणून मुलं मुली जर उपदेशी नसेल तर जे आईबाप आहे ना त्यांना मी पहिल्यांदा फटकारतो, कारण तुम्हाला जाणीव नाही, तुम्ही कोण आहात, तुम्हाला तुमची ओळख नाही, धर्म काय तुम्हालाच माहीत नाही. आणि कितीतरी लोक मला सांगत असतात की नाही बाबा मी उपदेश घेतला, मग त्याच्या मित्रांबरोबर गेला, इकडे गेला तिकडे गेला, आणि मग ते मळीनं तू आलं, मग तो देवता भक्तीला लागला. तुझा धर्म तू त्याच्यामध्ये रुजव. आता तुमचे बी कितीतरी लोक असतील मित्रमंडळी, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, पंजाब असतील की नाही, नाही तर ओळखीचे तरी असतील, मग त्यांच्याबरोबर गेला तर तुम्ही धर्म बदलता का आणि तो धर्म बदलता का? कारण त्याला जाणीव मी कोणत्या धर्माचा, तुम्हाला जाणीव तुमच्या धर्माचा. तसा हा धर्म तुमचा आहे, तो तुमचा धर्म त्याच्यामध्ये जर रुजावला तर तो कुठे जाऊ द्या ना, काही अडचणच. नांदेडला गेलो एका ठिकाणी, ब्राह्मण कुटुंब, उपदेशी कुटुंब, त्यांनी मला बोलवलं का या बाबा आमच्या मुलांची थोडी अडचण आहे. यंग मुलं, इंजिनियर मुलगा मुलगी, म्हणे यांना आम्ही उपदेश दिला आहे परंतु हे काहीच ऐकत नाही आमचं. पोरांना म्हणलं काय ऐकत नाही, काय तुमची इच्छा आहे? म्हणे हे सांगता इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका, गणपती आले, नवरात्र आले, हे खायचं नाही तिकडे जायचं नाही. त्याच्यावर कटकटी होतात. आता मित्र बोलावतात, जावं लागतं. आम्ही RSSचं काम करतो, त्यांच्या मिटिंग असतात, त्यांचे संस्कार शिबिरं असतात. हे म्हणता कुठंच जायचं नाही, मग करायचं काय? म्हटलं यांना, म्हटलं यांना का बरं तुम्ही अडवताय, जाऊ द्या ना. नाही नाही नाही, मग धर्मावरून जर गेले तर, म्हणजे पहिले धर्मावर तर येऊ द्या म्हटलं, मग जातील ना. तुम्हीच धर्मावर नाही आहे, त्याच्यामुळे पहिले तुम्ही धर्मावर या, मग हे धर्मावर येतील, आणि मग हे धर्मावरून कुठंच जाणार नाही, कशातूनच जाणार नाही. मग त्यांना काय नेमकं नियम, कोणत्या पद्धतीने, 1 तास मी लेक्चर घेतलं, ते एकदम मोकळे झाले, ओके झाले, व्यवस्थित चालू आहे. जायचं पण कशासाठी जायचं, कोणत्यासाठी जायचं, कसं जायचं. कालच आपण ट्रेकिंगला गेलो, येताना एक फोन आला होता, माझ्याबरोबर कोण होतं त्यांनी ऐकला. म्हणजे बाबा आमच्या गावामध्ये माळकरी संप्रदायाचे सप्ते असतात, आपल्या कार्यक्रमाला ते येत नाही, आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला जात नाही, हाही सोयरे आहे रे, पण त्यातून वितुष्ट निर्माण झालं आहे.
म्हणलं का जाती नाही तुम्ही? जायला पाहिजे, काय हरकत आहे म्हटलं. म्हणे पण कसं जायचं? आणि मी 40 गावाला कार्यक्रम घेतला तर नेमकं आपला सत्संग चालून त्यांच्या गावात सप्ताह चालू. म्हणलं अन्य लोक येते नाही ना, आपण जात नाही म्हणून ती येते नाही. म्हणलं तुम्ही काय जात नाही? सप्त्याला जायला काय अडचण आहे म्हटलं तुम्हाला, पण जायचं किती वेळास, कोणत्या वेळेस आणि काय करायचं काय नाही करायचं एकदा समजलं तर मग जाऊ शकता. म्हणजे काय करायचं? म्हणलं अगदी त्यांचं कीर्तन संपलं, जेवणाची वेळी ती सारं गाव जेवतं, तिथं फक्त वाढायला जा, पट्ट्या टाकायला जा, सेवादास्य म्हणून जा. तिकडं देवतेचा विषय येत नाही, मंदिराचा विषय येत नाही, काही खायचा विषय येत नाही. त्यांना सांगायचं आम्ही खात नाही, त्यांनाही माहिती आहे. पण जेव्हा तुम्ही असं कराल त्यांना चाले मान भाऊ कधीच येत नव्हते, आता ते सेवा करायला आले, वाढायला आले, झाडायला आले. मग ते बी येतील, ते आल्यानंतर 4 गोष्टी ऐकतील. आणि हा सत्संग त्यांनी ऐकला ते म्हणे असं काय करायचं नेमकं तुम्ही सांगा. तेव्हा मी त्यांना सांगितलं का काय करायचं आणि काय नाही करायचं हे पहिले समजा. विधी काय आणि अविधी काय. गाडी चालवायची, परंतु गाडी चालवताना गिअर टाकताना काय करावं लागतं? पहिल्यांदा ड्रायव्हिंग लायसन द्यायच्या अगोदर ते ट्रायल करायला घेतात की बरोबर गिअर टाकताना क्लच टाकतो की नाही, उजवीकडे वळायचं तर मग इंडिकेटर लावतो की नाही, हात देतो की नाही, डावीकडे देतो की, याला नियम माहिती आहे का? जर नियम माहीत असेल तर लायसन द्या. तसं धर्माचे नियम जर एकदा तुम्हाला कळाले, समजले तर ते तुम्हाला सांभाळता येतील. धर्मच माहीत नाही, सांभाळायचा कसा? पहिले समजून घ्या, जाणून घ्या, मग सांभाळायला सुरुवात करा. जेव्हा सांभाळायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला निमित्त परमेश्वर करतील. तुम्ही धर्म सांभाळत नाही, तुम्ही धर्मात आहे पण धर्म माहीत नाही, त्यामुळं धर्म सांभाळत नाही. तुमची मानसिकता काय? आम्ही धर्म सांभाळतो ना, सकाळची देवपूजा, संध्याकाळची देवपूजा, कधीतरी क्रिया, कधीतरी स्मरण. स्मरण कसं करायचं हे बी माहीत नाही, एकाग्र कसं करायचं हे माहीत नाही. कारण गाठी चालू राहते, डोक्यात तर किती गोष्टी चालू राहत्या. सकाळी प्रॅक्टिकल झालं आपलं, 2-3च लोक 1 पर्यंत आले, बाकीचे तर 10 वर, कोणी 20 वर, कोणी 15 वर, कोणी तर म्हटले 1 पासून सुरुवात करू का. हे आता जेव्हा तो सण येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल का त्याचा आणि याचा काय संबंध आहे. आपल्याला धर्म माहीत नाही आहे. धर्म पहिले माहिती करून घ्या. धर्म काय आहे, धर्म कशासाठी आहे, एकदा समजला का त्याचे दरवाजे परमेश्वर खुले करतील तुमच्यासाठी. म्हणून निमित्ताचा जो दरवाजा आहे परमेश्वरांनी तुम्हाला खुला करून दिलेला, पण आपण निमित्त कोणाला व्हावं इच्छाच नाही, भावनाच नाही, मानसिकताच नाही. देव करून घेतात, निमित्त देव करून घेतात. पद्मनाभी देव लहान मुलगा आहे देवाच्या सन्निधानात, तो सावकाराचा मुलगा आहे, त्याला देवाची आवड आहे, दर्शनी आहे. राहिला बराच वेळा, तो खोटं खोटं म्हणायचा बी, देवा मला संन्यास द्या. बाईसा म्हणायची, देवा बटिका म्हणतोय, जाऊ द्या बरं आहे, काही व्यापाराला कामी येतो, हे आणा ते आणा हाताखाली. देव म्हणतात हे सारं खोटं आहे, नाटके म्हणे, भविष्यात आहे ना हा सोन्याचे पैसे झेलत राहील म्हणे. देवाला माहिती आहे. तो नंतर सन्निधानातून गेला, सन्निधानातून देवाने घालवलं. संभाजीनगरचं गंगापूरच्या स्थानावरची लीळा आहे. शेवटचं भेट देवाची त्यांची तिथं झाली. त्यांच्या मनात काय येतं ते देवाला काय सांगतात, प्रार्थना काय करतात की मी देवाजवळ आहे, तसं माझं सारं कुटुंब देवाजवळ आलं पाहिजे. जर देवाजवळ ते सारे कुटुंब आले तर मग मी बी देवाजवळ राहील. देव म्हटले निघा आता इथं. देवाने तेव्हापासून सन्निधानातून त्याला काढलं, कारण जीव तर स्वतंत्र आहे. आणि मग तिथं कोणती कथा सांगितली देवाने? धांदूल मोक्ष कथन. तिथं ती कथा सांगितली. म्हणले तो धांदूल नावाचा शेतकरी असतो, तो शेतकऱ्यांनी काय केलेलं होतं, आपल्या शेतामध्ये कापूस लावलेला होता आणि ते कोणीतरी जनावर येऊन खायचं, त्याचं नुकसान झालं. त्याच्या लक्षात आलं आता ते पकडावं लागेल, कोणाचं जनावर आहे, आपलं जे नुकसान झालं ते भरून काढावं लागेल. म्हणून रात्री तो शेतकरी राखणीला जातो. ते जनावर कोण होतं? इंद्राचं ऐरावत हत्ती, डायरेक्ट स्वर्गातून खाली. आणि ज्यावेळेस ते आलं, रात्र होती, त्याच्या लक्षात आलं नाही, त्यांनी शेपूट धरली. आता हा शेपूट धरला का हा बरोबर याच्या मालकाकडे जाईल ना, आपण याच्या मालकाची गच्ची धरायची ना, आपलं नुकसान भरपाई घेऊन टाकायची, असं डोक्यात आहे. आता तो स्वर्गातला ऐरावत हत्ती, त्याचं खायचं झालं, यांनी शेपटीला धरलं, तो उडाला गेला इंद्राच्या दरबारात. इंद्राचा दरबार भरलेला. आता इंद्राच्या दरबार स्वर्गातला हा खालचा करून घेतला माणूस आला म्हटल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं, आकाश काय आला. आणि तो तर त्याच्या डोक्यातच नाही, त्याच्या डोक्यात एकच, माझं नुकसान झालं आणि ते पैसे कसे भरून निघतील.
आपण कुठं होतो आणि कुठून कुठून आलो आहे हे त्याच्या डोक्यातच नाही. तो ओरडायला लागला, म्हटले हे तुमचं मसाड, त्याला हे पण माहीत नाही, आमचं नुकसान केलं गेलं, आमची भरपाई द्या. इंद्र म्हटले काळजी करू नका, तुमची काय नुकसान आहे ते देऊन टाकू. जा म्हणे, जो कोणी असेल त्याला सांगितलं याला काय द्यायचं ते द्या. त्यांनी भरपूर पैसे आणले म्हणे. आता आलो पण जायचं कसं? म्हणे आला तसाच जाय म्हणे, आता तुला तुझी भरपाई भेटली, आता हा आलाय बी तर याला खाऊ दे म्हटले. परत हत्तीची शेपट धरून तो खाली. आता तो धांदूलमुख शेतकरी आहे, 2 खिशात पैसे आले का माणूस गपचूप बसतो का? 2 रुपये असेल तर आपण आपल्याकडं 10 रुपये कसे आहे लोकांना समजले पाहिजे यासाठी आपली धडपड चालू असते की नाही. आपण ॲक्च्युअल कधी जगत नाही, जसं आहे तसं कधी जगत नाही. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं काम बदलतं, कपडे बदलतात, खाणं पिणं बदलतं, राहणीमान बदलतं, वागणं बदलतं, चालणंही बदलतं, बोलणंही बदलतं, सारं बदलतं. आता हा जो बदल आहे या त्याच्या शेजारी बसलेल्या एका म्हातारीनं पाहिला की म्हटले हे काहीतरी बदलला, याच्याकडे इथून कुठून काय आलं म्हटले, याला खायचे वांदे होते. म्हातारी हुशार, चाणक्ष, धांदूलदादा इकडे या म्हटले, तुम्ही काय करताय? आता याला वाटलं की आपल्याकडे जे आलं आहे ते लोकांना नाही कळालं तर येऊन उपयोग काय, सांगावं तर लागेल, जाहिरात. तो आईला सारं मोठं आहे की सांगून देतो असं झालं तसं झालं. आता कोणाला खरं वाटेल का? ते म्हणले काही बी सांगतो म्हणे. पण तिनं गावातल्या लोकांना सांगितलं, एकाकडून त्याला त्याच्याकडून त्याला. या ज्या गोष्टी असतात ना, सांगणारा काय सांगतो, मी तुलाच सांगतो, तू कोणालाच सांगू नको. साऱ्या गावात माहिती होतं आणि प्रत्येकाने असं सांगितलं राहतं, मी तुलाच सांगतो, कोणाला सांगू नको. साऱ्या गावात ती बातमी पसरते, लोकांना खरं वाटत नाही. सारे त्याच्याकडे येतात, म्हणले काही फेकतो का, आम्ही काही मूर्ख आहे काय? म्हणले चला मग प्रॅक्टिकल देतो. आज संध्याकाळी जमा म्हटले. हत्ती आला, मी शेपीट धरतो, माझ्या पायाला तू धर, माझ्या पाया त्याच्या पायाला तू धर. मोठी लाईन तयार झाली. म्हातारीनं त्याच्या पायाला धरलेलं होतं. म्हणले दादा एवढा कापूस जर घ्याला तर त्याचे पैसे किती देतात? तो म्हणते एवढे पैसे. हात सुटला, सारे पडले, कोणाचे पाय मोडले, कोणाचे हात मोडले, कोणी मेले, कोणी काय हाय गेला. तसं तुमचं कुटुंब जर आलं तर मग मी देवाला अनुसरेन, तुमच्या कुटुंबाने परवानगी दिली तर मग मी देव करील. असं म्हटलं तर तुमचं कुटुंब तर येणार नाही, पण तुम्ही बी धर्मावरून जाल. पद्मनाभी देवाला सन्निधानातून काढून टाकलं. म्हणजे हा विचारच चुकीचा आहे, असं होऊ शकत नाही. प्रत्येकाचं स्वतंत्र अधिकार, प्रत्येक जीव वेगळा आहे. त्याच्यामुळे तू निघितून सन्निधानातून परत देवाचे ते आलेच नाही. पण सन्निधानातून जरी गेले तरी देवाचं चिंतन त्यांच्याविषयी, देवाची काळजी त्यांच्याविषयी होती. देव डोमेग्रामला आहे ना, आचार्य व्यापाराला चालले. आचार्यांना देव काय सांगतात की व्यापाराला जात असताना कोणी तुला जर दिसलंच तर मात्र त्याला हटकव, त्याच्याशी बोल, 2 मिनटं विचारपूस कर, असं देवाने हेतू पुरस्कार सांगितलं. आता आचार्य चालले त्यांच्या मस्तीत आणि तिकडून पद्मनाभी देव, तो सावकाराचा मुलगा, तो चालला वसुली करायला. आता त्यावेळेस आपल्याकडे आता गाड्या बिड्या आहे, त्यावेळेस काय होत्या? पालख्या असायच्या ना. मग मागं 4 माणसं, पुढं 4 माणसं, पालखीला 10 माणसं. आणि तो बसलेला पालखीत बसला तर बसला, वरून सोन्याची थैली. टाईमपास म्हणून आपण करत राहतो तसं तो करत होता. आचार्य तंद्रीत चालत असताना पुढे गेल्यावर लक्षात आलं, देवाने तर सांगितलं हा कोण आहे बघू तरी. एका सैनिकाला विचारला कोण आहे म्हणे पद्मनाभी देव म्हणे. आचार्यांच्या टूप पेटली का देवाच्या सन्निधानात जो होता तो पोरगा बटिका, त्याचं नाव पण तो तर नाही हा. देवाने म्हणे थांबवा त्यांना. थांबवलं आचार्यांनी. आणि मग आचार्याने म्हणजे दंडोत, मला ओळखलं का? नाही. म्हणजे स्वामी श्री चक्रांक वानऱ्या जो होता ना तो मीच आहे म्हटले. ओळख दिली. अरे चांगलं म्हणे. दंडोत काय चाललंय काय नाही, देव कुठे आहे म्हणे. देव इकडे आहे म्हणे. चला देवाच्या दर्शनाला, मला यायची इच्छा आहे पण तुम्ही माझ्याबरोबर चला, एक काम आहे आपलं, ते उरकून येऊन मग देवाच्या दर्शनास येऊ. आचार्य म्हणतात तुम्हाला तर माहिती, देवाच्या आदेशाशिवाय मी कुठं जात नाही, कोणाचं ऐकत नाही. आचार्यांचं हे वैशिष्ट्य आहे. देवाच्या आदेशाव्यतिरिक्त आचार्यांनी काहीच केलं नाही, काही मानलं नाही, कोणाचं ऐकलं नाही. आणि ती निर्णय क्षमता आचार्यांकडे होती, म्हणून आचार्य झाले. ते कुठंच गेले नाही. शेवटच्या क्षणाला माईम भटांना निरोप द्यायला लावला तरी तिथंही थांबले नाही. निरोप दिलाय, काय करायचं ते तुम्ही निर्णय घ्या, मी चाललो आता परत. उलट देव त्यांना टोकतात, आहो तुम्ही घेऊन यायला पाहिजे होतं, त्यांना थांबून त्यांचा व्यापार जो आहे तो करून घ्यायला पाहिजे. नाही, देवाने सांगितलं असं निरोप येईल.
गेल्या पावली लगेच द्यायचं आणि परत रिटर्न देवाचं सन्निधान गेलं नाही पाहिजे. या आचार्यांचा गुण होता. म्हणून आचार्यांना हजारो लोकांना नाही लाखो लोकांसाठी निमित्त केलं. आणि मग तेवढा वेळ 10, 15, 20 मिनटं त्यांच्या बोलण्यात गेले. आचार्य म्हटले नाही, तुम्ही या कधी बी, फक्त तुम्हाला कोण आहे काय आहे म्हणून उत्सुकता म्हणून म्हणले ठीक आहे, देवाला दंडोत सांगा आणि मी येईल. तेवढ्या काळात ज्या गावामध्ये ते जाणार होते वसुलीला, आणि वसुली नाही झाली तर माणसांना मारणार होते, म्हणजे हत्या होणार होती, हिंसा होणार होती त्यांच्या हातून. त्यांना कळालं की वसुलीसाठी येऊ राहिले, सारं गाव खाली झालं. की जेव्हा गेले त्यांच्या हातून हिंसा झाली नाही. देवाला निमित्त केलं यांच्या हिंसेपासून वाचवण्यासाठी. हा पद्मनाभी देव देवाच्या सन्निधानातून गेलेला आहे. वेदवंत नाही, बोधवंत नाही आहे, अनुसरला नाही आहे, दर्शनीय आहे. सकळ जीवाते चिंतिती. परमेश्वर सकळ जीवाचं चिंतन करतात, तुमचंही चिंतन करतात, माझंही चिंतन करतात, सर्वांचं चिंतन करतात. पण आपण देवाचं चिंतन केलं का मग देव चिंतन करतात, हे बी लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस कधी चिंतन करतात देव? कधी खा, कधी उठा, कधी झोपा असं नाही बाई. पश्चातपारी उठीचे. त्याच वेळेस आपल्याला झोप आलेली राहते, आपलं घोरणं चालू राहतं. उठवल्यानंतर बसल्या बसल्यासुद्धा घोरतं होतं सकाळी कोणीतरी. आपल्याला त्याच वेळेस साखर झोप म्हणता ना, त्याच वेळेस झोप लागते. देव उठलेले असतात. कोण उठलंय, कोण पाहतंय, कोण चिंतन करतंय, कोण मला आठवतंय. आपण मात्र त्याच वेळेस शांत झोपल्या गेलं राहते. कारण मोबाईल 11 आणि 12 वाजेपर्यंत पाहिल्यानंतर पाठीत कधी उठणार आहे तुम्ही? वेळेत झोपलं तर वेळेत जाग येणार आहे. देवाचं चिंतन असेल तर वेळेत चिंतन होणार आहे. इथं तुम्ही उठता, याच्यानंतर कधी घरी गेल्यानंतर उठत आहे का नाही? जर उठत नसेल तर देव तुम्हाला कसं काय उठवणार आहे? तुम्ही तर असे बी, आपण असे बी खड्ड्यातच आहे, गडदाऱ्यातच आहे ना. या गडदाऱ्यातून देवाने आपल्याला काढावं असं वाटत असेल तर तुम्हाला उठावं लागेल पहिले, तेव्हा देव तुम्हाला उठवते. अन्यथा आपण असे बी झोपलेलोच. अनंत नरकातून आलेले नरकातच जाणार आहे. त्या पद्मनाभी देवाकडून हिंसा होऊ नये त्याला आचार्यांना निमित्त केलं. आचार्यांना देवाने स्पष्ट वर दिला, आता तुम्ही फक्त येथीच बोलाल, तुम्ही स्वतःचं काहीच बोलणार नाही म्हटलं. आणि त्या अनुषंगाने जे चिंतन करत असताना पूज्य माईम भट्टांनी बघितलं. माईम भट्ट त्यांना विचारतात, तुम्ही कशाचं चिंतन करताय, कशाचं मनन करताय, तुम्हाला ताण लागत नाही, भूक लागत नाही? म्हणले देवाच्या लीळा आठवतं. म्हटले तुम्हाला सन्निधान भेटलं, तुम्ही आठवू शकता. नंतरचं काय? मी चिळार चरित्र लिखाण करू म्हणजे बांधा. पण आठ काय, जिथं जिथं लीळा ज्या घडल्या, ज्याच्या ज्याच्या अनुषंगाने प्रसंगानुरूप ज्याच्या ज्याच्याकडं घडल्या त्याला जाऊन पुसायचं, विचारायचं, लिहून आणायचं, मग मी चेक करेन, मग लिहायचं. विचार करा किती कष्ट. माईम भट्ट पूर्ण महाराष्ट्रात फिरले. बरं फिरले तर फिरले, भिक्षा मागून, आपल्या आचार करून, आपला नित्यविधी करून ते केलं. ज्याला जशी, कोणी शेतकरी असेल, कोणी कशी अडचण, कोणाला कशी अडचण, शेती करतोय, नांगरणी चालू आहे, तुम्ही तुमचं कामही करा, तुम्हाला सांगा. उभ्या उभ्यानी आपल्याला बोलता येत नाही हो, लिखाण कसं करता येईल? तुम्हाला आता उद्या प्रॅक्टिकल देतो, चालताना बोलायचं, बोलून दाखवा. तुम्हाला नीट उभं केल्यावर बोलता येत नाही, चालताना कसं बोला? पूजनीय माईम भट्टांनी चालता चालता, ते बी नांगराच्या पाठीमागं शेतामध्ये ढेकळं निघत असताना लिखाण केलं. तेव्हा आत्तासारखे पेन होते काय? टाक असायच्या, टाक शाईत घालायचं आणि ते लिहायचं. एवढं कष्ट करून नंतरच्या काळामध्ये गोंधळू बाबांच्या सन्निधानात रुद्रपूरला वाजीशिरी येथे लीळाचरित्राचं लिखाण झालं. आणि तेच लीळाचरित्र आपल्यापर्यंत आलं म्हणून तर देव आपल्यापर्यंत आला, धर्म आपल्यापर्यंत आला. देवाने निमित्त केलं आचार्यांना. का बरं निमित्त केलं? आचार्यांची मध्ये तेवढी क्वालिटी होती, माईम भट्टांमध्ये तेवढी क्वालिटी होती. ती क्वालिटी साबणाने आंघोळ करून झाली होती काय? गरम पाण्याने आंघोळ करून झाली होती काय? ती क्वालिटी चिंतन करून झाली होती. वासना परमेश्वर भेटावा, तोची व्हावा, तोची भेटावा या उद्देशाने झाली होती. सतत मनन चिंतन दुःख करत करत ती झालेली होती. ती क्वालिटी झाली का तुम्हाला निमित्त व्हायची गरजच नाही, देव तुम्हाला निमित्त करेल. मग त्याच्या अगोदर पहिले 2 दरवाजे तुमचे झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला देवाने निमित्त करायचं ठरवलं का मग तुमचे दरवाजे खुले झाले समजा. तुम्ही कुठं जात नाही. मग माईम भट्टांना अनुसरले, निमित्त झाले, आचार्यांना निमित्त झाले. हे सारे निमित्त देवाला अनुसरलेले नाही आहे, परंतु देवाने त्यांना मात्र कुठं जाऊ दिलेलं नाही, हे बी लक्षात घ्या. कारण परमेश्वरनी निमित्त केलेलं आहे आणि निमित्त करण्याच्या पाठीमागं
त्यांच्यामध्ये बी ती क्वालिटी असेल ना, ती कणव त्यांची असेल ना. पण मग त्यांना वेद का नाही दिला, बोध का नाही दिला, अनुसरण का देवानी घडून नाही घेतलं? तर त्यांनी ते अडथळे जोडलेले होते. एकीकडे ही चाल चालते, एकीकडे ती चाल चालते. माधव भट्टाचं काय झालं? माधव भट्टाची प्रेमाची चाल होती, नित्यनरकाची चाल होती. देव तर प्रेमच देणार आहे, देवाला प्रेमच द्यायचं आहे. नित्यनरकाची चाल होती. बरोबर. ज्यावेळेस एकांकीच्या लीळामध्ये गेल्यानंतर माधव भट्ट नावाचे जे भक्त आहे, प्रेमी भक्त, ज्यावेळेस ते गेल्यानंतर ते म्हणतात देवा आमच्याकडे राहा, आमची बहीण आहे, सेवा करल. देव म्हटले ठीक आहे. आणि सेवा करत असताना गाव लोक तर बोलणारच आहे, भकणारच आहे. हे कोण राहतात भकणारे? हे सारे अनाधिकारी जीव राहतात. यांचं किती मनावर घ्यायचं तुम्ही हे तुमच्या क्वालिटीवर ठरतं. पण आपण समाज काय म्हणेल आणि हा असा म्हटला आणि तो तसा म्हटला, याच्यातच आपलं सारं आयुष्य जातं. लोक भकायला लागले की तरुण बहीण, तरुण पुरुष कोण आहे, काय आहे, तुम्ही गेल्यानंतर काय करत असतील. ते म्हटले मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तर खरं ठरेल. आणि मग म्हटले मला कुठं गावाला जायचं आहे, शिदुरी द्या. शिदुरी घेतली, बाहेर जायचं बहाणा केला, गुपचूप खिडकीत येऊन बसले. दुपारची वेळ होती, आरामाची वेळ होती, देवाने पोट स्वीकारला होता. आणि सेवना करता करता माधव भट्टाच्या बहिणीचाही डोळा लागला. ते म्हटले यांचं काहीतरी झालं आहे. आणि मग राग अनावर झाला, खडंग घेऊन देवावरती चालत आले. जर यदा कदाचित तसं झालं असतं तर ते कुठे गेले असते? नित्य नरकात. का सृष्टी असेपर्यंत त्यांना दुःखच दुःख. परंतु शेवटच्या क्षणाला देवांनी नजर झाली, नजरानं झाली आणि प्रेमाचं दातृत्व केलं. दोन्ही होते का नाही चाली? तसं आपणही दोन्ही जोडत असतो, अडथळे जोडत असतो आणि परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपले दरवाजे बी आपण खोलत असतो. तो सेन्स आपल्याला पाहिजे. कोणत्या याने आपले दरवाजे खोलले जातात आणि कोणत्या आमलीने आपले दरवाजे बंद होतात. हा सेन्स आपल्याला जर असेल, ही जाणीव ज्ञानातून निर्माण होत असते, तळमळीतून दुःखातून निर्माण होत असते. ती जर झाली तरच नंतरच्या काळामध्ये माधव भट्ट देवाबरोबर आले. देव ह्या गावात, देव त्या माधव भट्ट त्या गावात. कारण योग्यता वाढवायची. प्रेमी भक्त असले तरी वियोग दिल्याशिवाय त्याची योग्यता वाढत नाही. आणि वेद किती, दररोज एक ब्राह्मण जायचं आहे भिक्षेला, त्या ब्राह्मणाला दररोज विचारायचं तेच काशी असे देव असं असं आहे, असं असं आहे, ते कसे, निकेनी तेच प्रश्न. आणि तोच ब्राह्मण 2 दिवस 4 दिवस आपोआपच माणसाला कंटाळा वाटेल, उत्सुकता वाटेल, चेष्टा करावंसं वाटेल. ती मानसिकता त्यांनी ती जोडलेली होती. ते म्हटले तुम्हाला माहीत नाही झालं? ते म्हटले सलप स्त्रीला पुरुषाचा, पुरुषाला स्त्रीचा वेद असतो. पुरुषाला पुरुषाचा काय वेद, काय भानगडे, काय आपण खोटं बोलू द्यावं नाही. लटिकेनं खोटं रावर, खरं असलं तरी खोटं बोलू नये. तुम्ही एवढं खोटं असलेलं खरं कसं बोलले, खरं असलेलं खोटं कसं बोलले? म्हटलं खरं काहीच नव्हतं तरी खोटं बोलले तुम्ही. एखादा माणूस सिरियस असेल किंवा गेलेला असेल तरी आपण म्हणतो गेलेला असं सांगू नका, सिरियस आहे सांगा. खरं राहतं गेलेला तरी आपण सांगत नाही का? तर नको धक्का बसायला त्याला. हे तर खोटं होतं तरी तुम्ही खऱ्यासारखं बोलले. म्हटलं गमतीनं बोलले, खोटं बोलले. आणि मग त्यांनी जे त्याच्याकडून व्हायला नाही पाहिजे ते झालं. ते म्हटले त्यांना तर सरपावून जाऊन झाला. एकदा नाही त्यांना विचारलं त्यांनी आणि तसाच प्राण सोडून दिला. आणि मग त्यांना भीती वाटायला लागली का अरे काय ते बरं तेवढं संस्कार त्या ब्राह्मणाचा होता. एखादं असतं तर पळून गेलं असतं. आजकाल ॲक्सिडेंट होतात आणि लोक निघून जातात ना, पळून जातात की नाही. तसं त्यालाही कोणी पाहिलेलं नव्हतं. अरे असं झालं काहीच माहीत नाही, गेला असता पळून. पण तो परत देवाकडे आला, देवाकडे दुःख व्यक्त केलं, जे आहे ते खरं खरं सांगितलं. देवाने त्यालासुद्धा पुढच्या चालीला निमित्त केलं. काय हरकत, आता चुकीचं केलं आहे म्हणे, ठीक आहे, पण पावडं काही असेल आता टोकरी आण. त्याच्याकडून खड्डा करून घेतला. त्यांनी जे दुःख केलं असेल, प्रायश्चित्त केलं असेल, त्याची जी पुढची चाल आहे, ती तीव्रता ती कमी झाली. त्याच्याकडून ती सेवा करून घेतली. तो बी प्रेमाचा उपाय करून घेतली. आणि देव म्हणतात आता आम्हाला तिथं राहवलंच नाही, म्हणले आम्ही तिथून निघालो. कोण कोणाला निमित्त होईल आपण नाही सांगू शकत, परंतु देव कोणाला निमित्त करतील हे मात्र आपण ठरवू शकत नाही. याविषयी सुद्धा आपल्या मनामध्ये अनेक भावना आहे. म्हणजे त्याच्यामुळं आपल्यालाही कोणीतरी निमित्त झालं. आणि म्हणून देवानी आपल्याला सांगितलेलं आहे, पूजनीय माईम भटांना देवानी सांगितलं की बोध आणि बोधशक्ती ती आमच्याकडूनच येते म्हटले.
मग माईम भट हुशार, ते विचारतात तुम्ही नसल तर बोधाची तर पाळी आली आहे, वेळ आली आहे आणि तुम्ही नाही आहे, सन्निधान नाही आहे, मग तुम्ही कसे काय बोध देतात? हे आपल्यासाठी प्रश्न आहे. कारण देव तर माईम भटांना माहिती आहे देव आता कायमस्वरूपी थोडी राहणार आहे, प्रत्येकाला देवाकडून थोडी बोध होणार आहे. म्हणले बोधाची वेळ आली, आता याला बोध द्यायचा आहे, त्याची पाळी आली आहे, परंतु तुम्ही नाही आहे. मग काय करतात? मग देवाने तिथं काय सांगितलं? आदिकरणात आद करून परमेश्वरच उद्धरीते. आदिकरणात आद करून परमेश्वरच बोली जेल उद्धरी जेल, हे सूत्र सांगितलं. आदिकरण आता या बऱ्याच गोष्टी आदिकरण कोणाला म्हणायचं काय म्हणायचं, पण पक्षकारांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत का ज्याला देव निमित्त करतात तो आदिकरण, मग तो कोणी असू शकतो. हे थोडंसं चौकटीच्या बाहेरचं सांगतो तुम्हाला. देव निमित्त करतात, देवाने ठरवलं आहे ना, ह्या देवाच्या अधिकारातला विषय आहे. देव कोणाला निमित्त करायचं हे देव ठरवणार आहे, तुम्ही आम्ही नाही ठरवणार आहे. मग कपडे घालणाऱ्यालाच निमित्त करतील, नामधारकालाच निमित्त करतील, का वासनिकालाच निमित्त करतील, हा विचार परमेश्वराच्या अधिकारातला आहे. परमेश्वराच्या अधिकारातला हा विषय आहे. ते आपण समजू शकत नाही की एखादा अनुसरला आणि त्याला देव निमित्त करतील, असं नाही. मग देव म्हणतात अधिकाराने आम्ही कोणाला तरी निमित्त करू म्हटले. आणि हे निमित्त करत असताना पुढं एक सुंदर लीळा येते. दायंबानी सर्वज्ञांना विचारलं, देवाला विचारलं, जी बाईसांचे देह जे आहे म्हटले गेले म्हटले त्यांना काय होईल, पाप होईल का म्हटले. देव काय म्हणतात, अहो त्यांना पाप झालं तर मग पुण्य कोणाला होईल म्हटले. बाईसांना पाप हा विचार तरी येतो का म्हटले, येऊ शकतो का म्हटले. बाईसांचं असं होतं म्हटले, जे बी आहे जे बी होतं ते फक्त परमेश्वरासाठी, आणि त्या परमेश्वरांनी घरी जाऊन त्यांना का संबंध दिला, तर पूर्वी त्यांच्याकडून ईश्वर सेवा घडलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना स्वतः आम्ही गेलो संबंध दिला. पूर्वी ईश्वर सेवा घडल्यामुळं घरा जाऊनही संबंध दिला म्हटले. त्याच्यामुळं त्यांना पाप तर नाहीच, पुढे जाऊन सुख्या श्रीमंताच्या घरी जन्म देऊन पुढं त्यांचा उद्धार होणार, हे देव स्पष्ट सांगतात. कारण बाईसांचं असं होतं, देवाशिवाय त्यांची गतीच नव्हती, उठणं बसणं बोलणं खाणं सर्व. आणि त्यावेळेस ही चर्चा चालू असताना देव सांगतात की बोध तर आलाय, वेळ नाही आहे, निमित्त करायचं आहे. मग कोणाला निमित्त करायचं ते आम्ही ठरवू. स्तंभा एखादे निमित्त करून बोलीजेन, स्तंभा एखादे निमित्त करून उद्धरीजेन. बाईसांना निमित्त, प्रेमी भक्ताला निमित्त कोणाला केलं आहे, आणि त्यांच्याकडून असं झालं म्हणून पाप घडलं असं समजताय तुम्ही. त्यांनी पूर्वी काय केलं आहे, तो संस्कार त्यांनी जोडलेला आहे, त्यांच्या खात्यात ते पडलेलं आहे, म्हणून आम्ही स्वतः गेलो आहे त्यांच्याकडं. आणि त्या बाईसांना अनेकांना निमित्त, कारण बाईसांनाच त्या ठिकाणी देव क्रिया करायला लावायचे, कारण ज्याची देवाच्या ठिकाणी डायरेक्ट तिथं सेवा करायला लावायची. बाईसांचा राग कोणाविषयी होता, जो देवाला आवडायचा, देव ज्याला आवडायचा त्याच्याविषयी बाईसांना आवड होती. आणि देवाकडं येऊन जर व्यवस्थित कुशळता राहत नसेल त्याच्याबरोबर बाईसांचं भांडण असायचं. स्तंभा एका ते निमित्त करून बोली जेल म्हटली. मग आता देव ठरवणार आहे कोणाला निमित्त करायचं. स्तंभ कशाला म्हटलेलं आहे, खांब जड असतो, कोणाला ठरवायचं हे देव ठरवणार. फक्त त्याच्यामध्ये ती क्वालिटी त्यांनी निर्माण केलेली पाहिजे. कोणती क्वालिटी निर्माण केली पाहिजे, ज्ञानाची, समज, दास्याच्या भावनेची, आणि देव मला व्हावा, देव मला भेटावा, याच्यासाठी मला निमित्त देवानी करावं, याच्यासाठी ती तळमळची इच्छा, जी भावना असली पाहिजे. त्या रस्त्यावरती सातत्यपूर्ण जो त्याचा प्रयत्न असला पाहिजे. जर तो त्याचा असेल तर कोणाला कोण कुठं निमित्त करल सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्यालाही देव निमित्त करू शकतात, आणि त्या निमित्ताने आपल्याला परमेश्वरापर्यंत जाऊ शकतात. कारण हा ज्याला आपण निमित्त झालो तो अनुसरला पुढे जर गेला तर त्याच्या पाठीमागं आपण जाऊ. आज आपल्याकडं मार्गांमध्ये लहान मुलं वगैरे घेण्याच्या प्रथा आहे की नाही, लहान मुलं मुली. आता ह्या साधकांनी त्याग केलेला आहे, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने त्याग करून
परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने त्यांचा रस्ता धार्मिकता करायला सुरुवात केली. आणि लहान मुलं घेऊन लहान मुलं सांभाळणं किती सोपं आहे का अवघड आहे हे तुम्हाला माहिती आहे सर. किती अवघड असतं त्याचं संस्कार शिक्षण बाकी साऱ्याच गोष्टी खूपच अवघड असतं. कारण सर्वांनाच माहीत आहे तो त्रस निर्माण झाला पाहिजे. तो त्रस आपल्याला निर्माण होत नाही ही गोष्ट वेगळी आहे, त्याच्यात आपण आणखीन अडकून जातो. पण त्रस निर्माण होऊन त्यातून बाहेर पडण्याची इच्छा झाली पाहिजे. आणि असे पोरं घेऊन पूर्ण आपली साधना तिथं लावायची. उद्देश काय? जरी मी नाही उद्धरले आणि याला निमित्त होऊन याच्या अनुसरणाला याच्या उद्धरण्याला जर मी निमित्त झाले तर याच्या निमित्ताने काय होईना मला देव उद्धरून नेतील ही भावना त्याच्या पाठीमागा. एक जीव धर्माला लागावा, त्या लागलेल्या जीवाला परमेश्वर भेटावा ही भावना म्हणून सारी साधना त्याच्या पाठीमागा लावतात. लहान पोरं सांभाळणं वाढवणं, जसं आज आपल्याकडे प्रॉब्लेम तशी तिकडे प्रॉब्लेम आहे. त्यांना परत शाळा शिकवणं, मार्गात संस्कार देणं, ते परत उद्या अनुसरतील का गॅरंटी नाही, अनुसरले तर धर्माला सिद्धीला जातील का गॅरंटी नाही, त्यांनाही देव भेटेल का गॅरंटी नाही. परंतु ती आस चालू राहते. कोणाला निमित्त परमेश्वराने करायचं हे परमेश्वर ठरवतात. स्तंभ आहे का ते निमित्त करून बोलीजेल पण आणि उद्धरीजेल पण. तुम्ही बोलण्याची इच्छा तर ठेवली पाहिजे, उद्धरण्याचं देव करणार आहे. तुम्ही तळमळ तर ठेवली पाहिजे, वासना तर ठेवली पाहिजे. समज निर्माण करून सेवा दास्याची जर इच्छा जर निर्माण झाली तर देव तुम्हाला निमित्त करतील. तुमच्यामध्ये जर काही इच्छाच नाही आहे, भावनाच नाही आहे, उदास जीवन जगत आहे, चाललंय पाट्या टाकायचे कामं, हे करताय म्हणून ते करताय, ते करताय म्हणून ते करताय, जर अशी भावना जर तुमची असेल तर कशाला तुम्हाला देव निमित्त करतील. कोणी कोणाला निमित्त नाही करता. आपण एखाद्याला निरोप द्यायचा असेल तर बरोबर परफेक्ट माणसालाच सांगतो की गॅरंटी आपल्याला त्याची का याच्याकडे जर निरोप दिला तर 100% तो निरोप तिथपर्यंत पोचवेल. किंवा कोणाला काम सांगायचं असेल, जबाबदारी द्यायची असेल तर आपली ज्याच्यावर गॅरंटी आहे त्याच्यावर जबाबदारी ठेवतो ना. आपली ज्याच्यावर गॅरंटी त्याला काम सांगतो ना. हा कामच ऐकवतो का नाही गॅरंटीने त्याला आपण काम सांगू का? कशाला आपण म्हणतो आपले शब्द खराब करायचे आणि अपमान करून घ्यायचं. गॅरंटी वाटली पाहिजे. देवाला आपली जर गॅरंटी वाटली तरच आपल्याला देव निमित्त करतील. आपलीच गॅरंटी आपल्याला नाही. आपली गॅरंटी आपल्याला आली का आपली गॅरंटी देवाच्या बाबतीत येईल आपल्याला, आणि देवाच्या बाबतीत आपल्याला गॅरंटी आली का मग देवाला आपली गॅरंटी येईल. पहिलं आपलं करावं लागतं. देवाने सांगितलं मी नाथ आहे पण तुम्ही अनाथ झाले तर मी नाथ, मी वज्रपंजरू आहे, तुम्ही शरणागत आले तर मी सहाय्य करणार आहे, पण तुम्ही प्रयत्न केलात तर. म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला करायला लावली का नाही जीवानी करायची राहते. जीवाची कड आपल्याला, कारण बोध दिल्यानंतर कडाची जी वेळ आहे, करण्याची जी वेळ आहे ती आता आपली आहे आणि आपण तिथंच थांबलो आहे. एकदा का ते करायला सुरुवात केली का मग देव आपल्याला निमित्त पण करतील. आणि हे निमित्त प्रत्येक ठिकाणी देवतासुद्धा निमित्त करतात. विद्यावंत जो आहे त्यांचा, त्या विद्यावंताला निमित्त करून सुद्धा ते सुखफळ देतात. तसं परमेश्वर देतात तसं देवतासुद्धा करतात. आणि हे करण्याच्या पाठीमागचा उद्देश फक्त आणि फक्त परमेश्वराला या जीवाला उद्धार करून न्यायचा आहे. आणि तो उद्धार न करण्यासाठी परमेश्वराने अनेक आपल्याला ज्या दरवाजे आपल्याला ज्या संधी दिलेल्या आहे त्या संधी आपण डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे. आज तुम्ही इथं आले, तुम्ही कोणाला तरी इथं आणण्यासाठी निमित्त झाले तरी ते फायदा तुमचा आहे. कारण इथं आल्यानंतर 4 गोष्टी त्याला जर ऐकल्या, त्याच्यामध्ये समज निर्माण झाली, जाणीव निर्माण झाली, प्रेरणा जर भेटली आणि तो पुढे जर सरकला तर त्याच्यातून आपल्याला संधी प्राप्त करून परमेश्वर देत असतात. मग धर्माच्या बाबतीत आपली कंजूसी चालू राहते. इथं अजिबात कंजूसी करायची नाही. आपण दुसरीकडे कुठं जायचं असेल तर किती प्रयत्न करतो, पार म्हणतो पैसे भरायची वेळ आली तर भरतो, मी तुझे पैसे भरतो चाल म्हणतो. पिक्चरला जायचं आहे, कुठं प्रवास करायचा आहे, कुठं इकडे तिकडे फिरायला जायचं, जोडी पाहिजे ना, पैसे मी भरतो. इथं आणण्यासाठी ती तयारी असते का तुमची? इथं आणण्यासाठी तयारी नसते. इथं काय म्हणतात, यायला प्रपंचाला एवढा पैसा खर्च करतो आणि इकडे यायला तुझ्या का 2 पैसे नाही काय, यायचं असेल तर ये, नाही तर चाललो मी. इथं खर्च करा. ही सेवा आहे खरी. हे निमित्त होणे, हे परमेश्वर प्राप्ती, हे आपल्याला माहीतच नाही. आणि हे
ज्या गोष्टी आहे आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जर रुजल्या, त्या रुजल्यानंतर नैसर्गिकरित्या स्वभावतः जेव्हा तुम्ही त्या कृतीवर, त्या कार्यावर चालायला लागाल ना, तेव्हा देव वेळोवेळी क्षणोक्षणी पावलोपावली संधी देतील. तुमची तयारी पाहिजे. तुमची तयारी जर असेल तर एखादी अशी व्यक्ती तुम्हाला आणून देतील की मी येतो पण माझ्याकडे पैसे नाही. तुमची तयारी जर असेल तर देव तुमच्याकडे ते पाठवतील. पैसेच नाही ना, काय हरकत नाही, चाल मी भरतो. कारण ती एक क्रिया आहे, ही माहीतच नाही तुम्हाला. तुम्हाला एकच क्रिया माहिती, साधू संतांना खाऊ घालणे. ही पण क्रिया, ही निमित्ताची क्रिया सर्वात मोठं प्रेमाचा उपाय गोमटं करून देणार आहे. आपल्याला दुसऱ्या क्रियाच माहिती होऊन नाही दिल्या, माहिती नाही झाल्या आणि आपण त्या फंदात पडल्या नाही. कोणाला तरी निमित्त होणं ही एक क्रिया आहे, सर्वात मोठी क्रिया आहे. हा परमेश्वर प्राप्तीचा, मुक्तीचा दरवाजा आहे. तो खुला होईल जेव्हा तुम्ही तयारी दाखवाल. देवाला जेव्हा तुमची गॅरंटी येईल, ट्रस्ट निर्माण होईल. धर्मासाठी, धर्माधरुदीचे धर्मासाठी कधी बी काही उभं राहण्याची जेव्हा तुम्ही तयारी दाखवाल ना, तेव्हा निमित्त तुम्हाला करतील. आणि जेव्हा निमित्त करतील तेव्हा 100% देवाला उद्धरून न्यायचं तुम्हाला. कारण पहिला निमित्ताची संधी तुम्हाला देवाने दिलेली आहे. का तर तुमच्यामध्ये ती क्वालिटी निर्माण झालेली आहे. होईल 2 दिवसांनी, 4 दिवसांनी किंवा पुढे, परंतु 100% देव मात्र विसरणार नाही. कारण त्याच्या धर्माला तुम्ही निमित्त झालेले. त्याच्या धर्माला तुम्ही निमित्त झाल्यामुळं तुमच्या धर्माला देव निमित्त होणार आहे. देव कुठून कुठं कधीतरी केव्हा तरी निर्माण करणारी ती परिस्थिती. तुमच्या मनामध्ये ती भावना रुजणं गरजेचं आहे. आणि ती भावना कशातून आहे, कोणत्या गोष्टीतून आहे हे समजणं, ही समज येणं आणि या समजातून त्या कृतीवर जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. निमित्त ठरा, क्रियेला, अनुसरणाला, ज्ञानाला, सत्संगाला, धर्मात आणण्याला. महादाईचा देवाला विचारते, म्हणले भक्ताकडे काही शक्ती असते का? म्हणले तो आवर धर्मापासून काढून परधर्मी लावतो म्हणे. महादाईशाला काहीच म्हणे. महादाईशा म्हणते इतकंच? अहो म्हणे हे काही साने, हे काही थोडं आहे का आवर धर्मापासून काढून परधर्माला लावणं? ही भक्ताचीच फक्त क्वालिटी आहे. भक्तच करू शकतो आणि त्यालाच मी निमित्त करतो. देणार तर देव आहे ना, त्या भक्ताला मी निमित्त करतो. हे काही सोपं नाही म्हटले. मग आवर धर्म तुमच्या डोक्यात एकच आहे, अन्य माणूस आहे त्याला उपदेशी करणं, एवढंच माहिती आहे ना. इथलाही आवर धर्म आहे. अन्य धर्मी पुरुष धर्मापासून जाय सांगितलं. इथला आहे, उपदेशी आहे, परंतु अभ्यास करत नाही, वाचन करत नाही, त्याला काहीच कळत नाही, कर्मकांडात अडकलाय, मिश्र भक्तीत अडकलाय, नुसतेच खेट्या करतो, नुसतेच विडे वाहतोय, नुसतेच शेवना करीत हिंटलाय. त्याला त्याच्यातून काढायचं आहे. तो बी आवरच आहे अजून, कारण तो दृष्टपर करतोय म्हटल्यानंतर आवर आहे. त्यालाही काढणं हा बी प्रेमाचा उपाय. त्यालाही निमित्त होणं हा बी सर्वात मोठा परमेश्वर प्राप्तीचा उपाय आहे. म्हणून बोलत राहा. माणूस बघा, त्याची क्वालिटी बघा, त्याची योग्यता बघा, त्याची पात्रता बघा, त्याला कोणत्या पद्धतीने सांगायचं ते बघा. तो सेन्स निर्माण करा. एखादी व्यवहार करायचा म्हटल्यानंतर ती किती हुशारी असते तुमच्याकडे. याला कसं पटवायचं आणि याला कसं आपल्याला ती वस्तू कमीत कमी खर्चात आपल्याला कशी घेता येईल, पैशात घेता येईल, तिकडं किती डोकं लावतो आपण. परंतु ही व्यक्ती चांगला आहे, धार्मिक आहे, सात्विक आहे, हा जर धर्माला लागला तर याचं भलं होईल, याचं भलं झालं पाहिजे. मग तो आपला मित्र असतो, आपला नातेवाईक असतो, आपले संबंधी असते, आपल्या आजूबाजूचे असतात, त्यांच्या बाबतीत आपण कधीच विचार करत. त्यांच्याबरोबर तर आपले वाद राहतात. म्हणजे तुम्हाला जमणारच नाही, म्हणजे यांनी डिक्लेअर करून टाकेल राहतं तुम्हाला जमणारच नाही. एवढं सोपं नाही आहे, अवघड आहे. याला अवघड वाटतंय म्हणून तो त्यांनी डिक्लेअर करेल आहे. म्हणजे सुरक्षित अंतर तो आपण त्याला ठेवतो. त्याच्यासाठी आपलं वागणं, बोलणं, बसणं, उठणं सर्व जर व्यवस्थित असेल तर त्याच्यावर प्रभाव पडेल. अरे महानुभाव आहे, चांगला माणूस आहे, कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, कोणाचा वाईट विचार करत नाही, वाईट चिंतन करत नाही, कोणाविषयी वाईट बोलत नाही. तेव्हा त्याच्या तुमच्याविषयी वेगळी धारणा निर्माण होईल, आकर्षण निर्माण होईल. नाही तर हा महानुभाव तिकडे गेल्यानंतर सारखं याला नावं ठेव, तो असा, तो तसा, हे नालायक, ते तसे. त्याला महानुभावांविषयी चिड निर्माण होईल का प्रेम निर्माण होईल? तुम्हाला कशी काय देव निमित्त करतील? निमित्त करण्यासाठी आपल्याला ती भावना, ती शुद्धता आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये निर्माण करावं लागेल. तेव्हा देव आपल्याला निमित्त करतील. आणि निमित्त जेव्हा आपण, परमेश्वर आपल्याला जेव्हा करेल तेव्हा तुमचा विचार देव करतोय हे सिद्ध होईल, याचं प्रमाण भेटल. तुमचा विचार देव करतोय याचं प्रमाण आहे का तुमच्याकडे आज?
तुमच्या देवाच्या लिस्टमध्ये तुम्ही आहात याचं प्रमाण तुमच्याकडे असलं पाहिजे. त्या प्रमाणातला एक घटक म्हणजे निमित्त तुम्हाला जर कोणाला करत असेल तर देव तुमचा विचार करतोय, निमित्त करताय तुम्ही, देव निमित्त करताय तुम्हाला. याचा अर्थ देवापर्यंत आपलं पोचतंय आणि देवाचं आपल्यापर्यंत पोचतंय. एक कनेक्शन आहे. बघा, तुम्ही मोबाईलच्या दुनियामध्ये राहतात. मोबाईलमधून एखाद्याला मेसेज पाठवला तुम्ही, 10-15 मिनिटानंतर तुम्ही लगेच चेक करतात हा मेसेज त्यांनी पाहिला का. त्यांनी फोन करून सांगितलं राहतं का मी पाहिला, पण तुम्हाला इथं कळतो का नाही मेसेज पाहिला, कळतो की नाही, पण मेसेज पोचला का नाही हे बी कळतो की नाही. हे प्रमाण आहे ना. तसं तिथं बी प्रमाण आहे. तुम्हाला निमित्त जर देव करत असतील तर देवपर्यंत तुमचं जातंय मेसेज. कोणता मेसेज? मग स्मरणाचा असेल, सेवादास्याचा असेल, तळमळीचा असेल, प्रार्थनेचा असेल, चतुर्विध दुःखाचा असेल, क्रियाचा असेल, जातोय का. तर तुमच्यामध्ये बदलाची प्रक्रिया चालू झाली. तो बदल परमेश्वराला अपेक्षित असलेला असल्यामुळं परमेश्वर आता तुम्हाला ती संधी देत आहे. तो मेसेज तुमच्यापर्यंत निमित्ताच्या माध्यमातून परमेश्वर पाठवत आहे. म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी सर्वात सोपा उपाय आपल्याला देवाने दिलेला आहे, परंतु त्याच्यावर आपण कधी चिंतनच केलं नाही, विचारच केला नाही. आणि त्यावरती आपण चालण्यासाठी कोणत्या प्रक्रियेतून जावं लागतं हे आपल्याला माहीतच नाही. ह्या प्रक्रियेतून जर गेलं तर देव आपल्यापासून दूर नाही, देव आपल्याच जवळ आहे. आणि देवाला तर जीव उद्धारण्याचं व्यसन आहे. देवाला तर पाहिजे माणसं असे. बँका कोणालाही कर्ज देत नाही. चांगला माणूस पहा, चांगला माणूस आहे ते म्हणतात नाही 1 कोटी काय 2 कोटी घ्या. का? तर त्याचा सिबिल स्कोर चांगला आहे ना, त्याची व्यवहार चांगला आहे ना. तुम्हालाही जर कोणाला मदत करायची असेल, 2 पैसे द्यायचे असेल, तुम्ही कोणाला देतात का? त्याचा व्यवहार चांगला असेल, समाजामध्ये त्याचं चांगलं नाव असेल तर तुम्ही देतात त्याला. तसं परमेश्वराला चांगले माणसं पाहिजे का जीव उद्धारण्यासाठी, या सिस्टमसाठी, या मिशनसाठी देवाला ही माणसं पाहिजे. पक्ष लोक काय करतात, एखादा पक्ष चालू त्यांना कार्यकर्ते सांभाळायचे राहतात. मग ते काय करतात, तुला हे पद, तुला ते पद, तुला ते पद, तुला असं, तुला तसं. कारण त्यांना माहिती आहे माणसं जर असेल तर पक्ष चालेल. तसं देवाचं जे उद्धारण्याचं जे व्यसन देवाने स्वीकारलं आहे, हे मिशन जे देवाने स्वीकारलं आहे, त्याच्यासाठी देवाला कोणाला तरी निमित्त करावं लागणार आहे. आणि त्या निमित्तासाठी चांगल्या क्वालिटीचे देवाला भक्त पाहिजे. म्हणजे देवाकडे मागणी आहे, तुम्ही फक्त नाव नोंदवा. आपण नावच नोंदवित नाही. आपल्याला अनेक प्रश्न, मग कसं काय, असंच असतं का, तसंच असतं का, आणि मग काय करायचं राहतं. आणि हे नाही केलं तर, आणि ते केलं तर, आणि नाहीच केलं तर दोष तर नाही लागणार, बोललं तर दोष तर नाही लागणार, प्रश्न विचारला तर दोष तर नाही लागणार, संकल्प सोडून काही पदार्थ दिलाच नाही तर दोष तर नाही लागणार. आपल्या मनात 1000 प्रश्न असतात. हे प्रश्न जेव्हा निघून जातील ना, तेव्हा देव तुम्हाला निमित्त करतील. आणि जेव्हा देव निमित्त करतील तेव्हा मात्र परमेश्वर आपल्या अगदी जवळ आलेला असेल, हे लक्षात घ्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.